ऍक्सेस बार्स क्लासबद्दल आपण वेळोवेळी बोलत असतो. एव्हाना आपल्या फॅमिलीतल्या सर्वांना त्याच्याबद्दल बऱ्यापैकी माहिती आहे, सेशन्स घेतलेली आहेत किंवा प्रॅक्टिशनर सुद्धा आहात. आज आपण त्याच्या पुढची पायरी जी आहे, जी ह्या सगळ्या जणींनी ओलांडली आहे, त्याच्याबद्दल बोलायला बसलो आहोत. सो ऍक्सेस बार्स प्रॅक्टिशनर कोर्स नंतर ऍक्सेस फाउंडेशन हा जो पुढचा टप्पा असतो तो यांनी ओलांडलाय. आणि ऍक्सेस फाउंडेशन केल्यानंतर त्यांच्या आयुष्यात जे जे बदल घडले आहेत, जे जे पूर्वी कधीच अनुभवलं नव्हतं ते आता अनुभवता येतंय, या सगळ्याबद्दल आता त्या बोलायला तयार आहेत. त्यामुळे आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. ऍक्सेस बार्स क्लास बद्दल ज्यांना माहीत नाहीये त्यांच्यासाठी याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक शेअर केलेली असेल आणि ग्रुपवर सुद्धा त्याची लिंक येईल. तो व्हिडिओ नक्की बघा, म्हणजे ऍक्सेस बार्स काय आहे, याच्या आधीची जी पायरी काय आहे त्याबद्दल क्लॅरिटी मिळेल. आणि देन आज जे काही आपण बोलणार आहोत ते नंतर कसं फॉलो करायचं हेही समजून घेता येईल. ऍक्सेस फाउंडेशन हे बार्स प्रॅक्टिशनर साठीच असतं. सो फाउंडेशन म्हणजे आज आपण जे काही बोलणार आहोत ती इन अ वे ऍडव्हान्स लेवल आहे. या सगळ्यांची बेसिक आणि ऍडव्हान्स दोन्ही लेवल झालेले आहेत, त्यामुळे दोन्हीच्यातले इनपुट्स तुम्हाला आज भरभरून ऐकायला मिळतील. एवढे म्हणजे वेळ कमी पडेल इतके अनुभव यांच्याकडे जमा झालेत याची मला खात्री आहे. सो अगदी थोडक्यात ओळख करून देते प्रत्येकीची, इन्क्लुडिंग मायसेल्फ. आपल्या समोर ज्या सगळ्या पार्टिसिपंट्स बसले आहेत त्यामध्ये वैशाली आठले, डॉक्टर श्रुती डुमरे, सई साने रत्नागिरी, कोमल शिंदे पुणे, पूनम सुधिरेड्डी मुंबई, रेखा वाघमारे आता पुणेकर, पूर्वीची मुंबईकर, विजया नांगरे आणि चैत्राली जोगदंड या सगळ्या जणी गप्पा मारणार आहेत. आणि मी योगिनी नेने मुंबई इथे असते, ग्लोबल फॅसिलिटेटर आहे ऍक्सेस बार्स या मोडॅलिटीची. शिवाय हो पोनो कोर्स हा तुमच्यापैकी बऱ्याच जणांना येता येवाना करून किंवा ऐकून माहिती आहे. लेट्स स्टार्ट. सो ऍक्सेस बार्स केलं, प्रॅक्टिशनर म्हणून काम करायला सुरुवात केली, इथपर्यंत ठीक आहे. हे तर बरोबर बेसिक आहे हे. आणि त्याच्यात काय करता येतं हेही माहिती आहे. प्रॅक्टिशनर झाल्यानंतर तुम्ही क्लायंट्स घेऊ शकता, तुम्ही केसेस करू शकता. मग वेगळं फाउंडेशन करण्याची गरज काय, हा प्रश्न जसा तुमच्या सगळ्यांच्या म्हणजे ऐकणाऱ्यांच्या मनात आहे, तसाच आय एम शुअर या सगळ्या जणींनी ज्यांनी पार्टिसिपेट केलं फाउंडेशन कोर्समध्ये त्यांच्याही मनात होता. आम्ही फाउंडेशन बद्दल जानेवारीमध्ये यांची जी बॅच झाली त्याबद्दल बोलायला कदाचित दिवाळीनंतर सुरुवात केली. मला वाटतं नोव्हेंबर पासून डिस्कस करायला सुरुवात केली की जानेवारीच्या बॅचसाठी तयारी, त्याच्यातलं पार्टिसिपेशन. सो मला तुम्हा सगळ्यांकडनं, ह्या सगळ्या मैत्रिणींकडनं समजून घ्यायचंय की फाउंडेशन बद्दल कुतूहल जेव्हा मनात जागं झालं तेव्हा काय होतं डोक्यामध्ये, व्हॉट वॉज द पॉइंट ऑफ व्ह्यू, और काय क्युरिओसिटी होती डोक्यात, काय प्रश्न पडले होते ज्यांची उत्तरं शोधायची होती. सो आय वुड लाईक टू नो फ्रॉम विजय. लेट्स स्टार्ट विथ यू. सो फाउंडेशन जस्ट हॅपन्स टू मी असं म्हटलं तरी चालेल. कारण बार्स मी साधारण शिकले सप्टेंबरमध्ये. आणि ती मोडॅलिटी ह्याच्या आधी ज्या काही मोडॅलिटी शिकले होते 2-3, तर त्याच्यापेक्षा मला बार्स खूप वेगळं वाटलं. डायरेक्टली तुम्ही समोरच्याच्या एनर्जी फील्डमध्ये कनेक्ट करत होतात ह्या पद्धतीने. सो जेव्हा योगिनींनी सांगितलं की याची फाउंडेशन बॅच असते आणि देअर आर मच मोर टू लर्न अँड अनलर्न ऑल्सो. सो त्याच वेळेला मला वाटलं होतं की हे करायचं आहे आपल्याला विदाऊट एनी म्हणजे सेकंड थॉट पण मी नाही दिला त्याच्यासाठी. आणि आय जस्ट जम्प्ड इन टू इट. आणि व्हॉट अ फॅब्युलस एक्सपिरियन्स. अजून कोणाला शेअर करायला आवडेल? सई. आवाज येत नाही. खूप हळू येतोय आवाज. ओके श्रुती, तोपर्यंत तुम्ही शेअर करा. माझ्या मनात फक्त एवढंच होतं ऍक्च्युली योगिनीने फाउंडेशन केलेल्या आणि त्यानंतर योगिनीचं जे आयुष्य बदलून गेलेलं यामुळे मी भारावून गेले होते खरं सांगायचं तर. खरं तर मी पहिल्यांदा फाउंडेशनला रेजिस्टर्स केलेलं की मला आय वॉज रादर इंटरेस्टेड इन टॉक टू द एंटिटीज कोर्स मध्ये खरं तर. करेक्ट. पण तो आता काही कोणी घेत नाही वगैरे असं ऐकलं आणि योगिनीने सांगितलं की फाउंडेशन मध्ये इट इज द पार्ट वन ऑफ द छोटा टॉपिक असतो त्याच्यामध्ये. आणि मग ते सगळं ऐकल्यानंतर की बाबा आपण जातो आतमध्ये तेव्हा एक वेगळंच असतो आणि बाहेर येतो तो वेगळं, हे मला ते इतकं डोक्यात बसलं होतं की नाही बाबा मला सगळं अगदी माझं डीएनए टोटली चेंज करून सगळं वेगळंच व्हायचंय. म्हणजे आतापर्यंत आपण जगलेलो किंवा जगत आलेलो आयुष्य आणि नंतरचं जे आयुष्य आहे ते असं एकदम फ्लॅम्बॉयंट म्हणजे ऍक्च्युली अपेक्षा करणं खरं तर कोऱ्याच पाठीने गेलेले, पण असं कुठेतरी एक डोक्यात होतं
की ते पॅटर्न ब्रेक करायचंय किंवा वेगळंच करायचंय, पाठी पुसून नवीन काहीतरी गिरवायचंय, एवढंच फक्त हे होतं. काय माहिती नाही. आणि आय वॉज व्हेरी ओपन की जे असेल ते असेल यार, चला जाऊया पुढे म्हणून, अशा प्रकारे. सो लवली. येस वैशाली. मी होपोनोपोनो केल्यानंतर ऍक्सेस बार्स करायचं एवढंच आधी ठरवलं होतं, आणि त्याच्यानंतर टॉक टू द एंटिटीज करायचं माझ्या डोक्यात होतं. पण तो कोर्स आता नाहीये, आणि हा आहे पुढे हे मला कळल्यावर मग मी हे सुद्धा करायचं ठरवलं. मला अगदी ड्रॉप झाली आहे वैशाली, नो प्रॉब्लेम. अजून कोणाला ह्या प्रश्नाचं थोडक्यात, जसं श्रुतीने सांगितलं की डोक्यात काहीच कल्पना नव्हत्या, टोटली कोऱ्या पाटीनी फाउंडेशन करायचं एवढंच डोक्यात होतं, आणि जे काही बदल होतील ते अडॅप्ट करायचे. सो येस सई बोलो. ऍक्च्युली बार्स केल्यानंतर फाउंडेशन करायचं का नाही ह्याच्याबद्दल माझ्या मनात शंका होती, कारण फाउंडेशन म्हणजे नक्की काय हेच मला कळत नव्हतं. मग जेव्हा योगिनीने विचारलं की काय वाटतंय, करावंसं वाटतंय का, किंवा ती बॅच डिक्लेअर केली त्यावेळेला मला असं वाटत होतं की मला नाही करायचंय. पण योगिनी बिईंग योगिनी, तिला लक्षात आलं की मी फक्त म्हणजे मनातनं मी निर्णय घेतलेला होता की मला करायचंय, कारण मी इव्हॉल्वमेंट बघितलेली होती त्यातली. म्हणजे बेसिकली मी योगिनीशी 1 वर्षापूर्वी तिने जेव्हा नुकतं पहिलं फाउंडेशन केलं तेव्हा मी तिच्या कनेक्शन मध्ये आले, आणि त्याच्यानंतर ती जशी बदलत गेली आणि ती जितकी इव्हॉल्व्ह होत गेली त्यांनी मी खूप फॅसिनेट झाले होते की फाउंडेशन जर माणसाला असं बदलत असेल तर आय वुड लाईक टू बी दॅट वे. आणि येस, मी म्हंटल की नाही, आपल्याला स्वतःला ही गिफ्ट दिली पाहिजे. आणि तिने बऱ्याचशा माझे डाऊट आधी जेव्हा बोललो आम्ही तेव्हा क्लिअर केले. तरीही वेगळ्याच कल्पना डोक्यात होत्या, ते फाउंडेशन झाल्यावर क्लिअर केल्या, ते येईल ओघाओघानी. नक्की नक्की. बढिया. येस रेखा. आधी मी HPP शिकले, हे वेगळ्या कारणासाठी शिकले की आजूबाजूला गोष्टीच अशा घडत होत्या. आणि त्यानंतर मग ताईंकडून तुमच्याकडूनच ऐकलं की ऍक्सेस बार काय असतं, मग तेही शिकले. पण नंतर ऍक्सेस बार आपला पुण्यामध्ये झालेला, तर त्यामध्ये तुम्ही स्वतःचं पण थोडं बॅकग्राऊंड सांगितलं, मला माहिती नव्हतं, पण प्रत्यक्षच तेव्हा भेटलेलं की कसं तुमचं आधीचं होतं, फाउंडेशन नंतर तुमचं कसं ट्रान्सफॉर्मेशन झालं. मग मला वाटलं की थोडंसं मी रिलेट करते तुमच्याशी, की ऑलमोस्ट थोडंफार आहे. म्हटलं की म्हणजे मला पण म्हटलं स्कोप आहे की चेंज व्हायला, ट्रान्सफॉर्म व्हायला. म्हणजे एवढे सगळे टूल्स आहेत. नाही म्हटलं ते 2013 पासून मी ह्या फील्ड म्हणजे आहे, थोडंफार शिकते ते की, आणि ह्या अशा बऱ्याच गोष्टी आहेत. पण स्वतःला काय ते इम्प्लिमेंट करता येत नव्हतं. पण नंतर फाउंडेशन केल्यामुळे असं वाटलं की मी स्वतःभोवती जे फेन्सिंग करून ठेवलंय ना, तर ते काढून ह्या गोष्टी मी स्वतः आत्मसात करू शकते. असं आहे, तर त्या ऍक्च्युअल आता यूज मध्ये येत आहेत ह्या सगळ्या गोष्टी. त्यामुळे आता कुठली पण अशी परिस्थिती आली की नाही वाटत की अरे हा, इझिली वी कॅन क्रॉस. असं आहे, तर खूप भयंकर फायदा आहे. थँक्यू. मस्त मस्त. सो क्युरिओसिटी, शंका समाधान हे सगळं आपण केलं होतच म्हणजे अगदी पहिली स्टेज अर्थातच ती होती. पण बियॉन्ड क्युरिओसिटी ना, एक प्रत्यक्ष आयुष्यात सुद्धा काही चॅलेंजेस असतात की यातून मला बाहेर पडता आलं तर, आणि हे जे काही सोल्युशन आहे, हा कोर्स आहे, हे जे काही असणार आहे, हे मला या प्रॉब्लेम मधनं बाहेर पडायला मदत करेल का. राईट. हा आपला टँजिबल किंवा दिसून येणारा भाग असतो, ज्याच्यावर परिणाम झाला तर आपल्याला असं वाटतं की येस, मग जे काही केलं ते योग्यच केलं. सो स्टार्टिंग पॉइंट, आपण नेहमी पॉइंट ए बद्दल बोलतो आपल्या सगळ्या कोर्सेसमध्ये. सो तुमचा पॉइंट ए काय होता? व्हॉट आय वॉन्ट टू नो इज अगदी स्पेसिफिकली की फाउंडेशनची मनात तयारी जेव्हा सुरू केली तुम्ही, तेव्हा तुमच्या समोर काय मोजके 2-3 प्रॉब्लेम्स होते जे तुम्हाला, ज्यातनं तुम्हाला बाहेर पडायचं होतं. सो आय वॉन्ट टू अंडरस्टँड फ्रॉम चैत्राली, त्या स्टेजला डोक्यात किंवा समोर आयुष्यात काय अडथळे होते की त्यातनं बाहेर पडता आलं तर येस, हे ते जर होऊ शकणार असेल तर हे मला करायचंय. बरोबर. जसं HPP आयुष्यात आलं ते त्याच प्रॉब्लेमला धरून आलं. माझ्या मुली रिलेटेड, म्हणजे बहुतेक आता जे फॅमिली मेंबर्स आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे. तर HPP झालं आणि बार्स झालं, म्हणजे एक एक फ्लो होता त्याला, की म्हणजे जुलैमध्ये HPP ची बॅच झाली आणि लगेच 1 सप्टेंबरला माझं बार्सचं सेशन झालं. आणि डे वन पासून माझा पॉईंट ऑफ व्ह्यू हा होता की मला माझ्या घरच्यांचं भलं करायचंय. बहुतेक सगळे स्वतः करताच इथे आलेले आहेत, त्याच्यामुळे हा शब्द आपण वापरू शकतो की मला माझं भलं करायचंय, मला काही जगाशी आत्ता देणं घेणं नाहीये या पॉइंटला. नोव्हेंबरमध्ये आम्ही भेटलो योगिनीताईला,
मला वाटतंय बार्स नंतर आम्ही पहिल्यांदाच भेटलो. आणि त्यावेळेला सहज बोलता बोलता तिच्या तोंडून एकच वाक्य आलं की फाउंडेशननी खूप फरक पडतो. आणि त्या मोमेंटपर्यंत फाउंडेशन हा वर्ड मी ऐकलेलाच नव्हता, ऍक्सेस फाउंडेशन किंवा काय समहाव. आणि आम्ही त्या जे 10-12 जण होतो आम्ही तिकडे, त्यांनी बहुतेक तिथे मॅनिफेस्ट केलं, वरांडामध्ये आपण खात असतानाची गोष्ट आहे. आणि सगळं झालं. सो मला काय वाटलं, चर्चा चर्चा आहे ही, असंच राहत असतं ते. मी जेव्हा डिसेंबरमध्ये केरळला गेले तेव्हा दोनदा माझा आणि तिचा फोन झाल्यावर थर्ड टाइम एका सेकंदाकरता तिचा मला कॉल आला की फाउंडेशनची बॅच डिक्लेअर झालीये आणि तू आहेस त्यात. सो दॅट वॉज लाईक अ सिग्नलिंग फॉर मी फ्रॉम युनिव्हर्स की हा मार्ग आहे पुढचा. म्हणजे बार्स झाल्यावर मी विचार करत होते की पुढे काय. मग मी बार्स तर देते मुलीला, मग हे करते ते करते. सो जेव्हा मी फाउंडेशनचा विचार करायचं ठरवलं किंवा केलाच नाही मी तो, रादर मी त्यात होते ऑलरेडी. सो मी ते मॅनिफेस्ट केलं त्या टेबलवर बसलेले असताना का काय मला माहित नाही. पण जेव्हा हा फोन आला त्याच्यानंतरच्या एका सेकंदात माझ्या मनात आलं की मला हे करायचंय. आणि ते बेसिकली का करायचंय, एकच वाक्य जे तिचं होतं की ट्रान्सफॉर्म होणार आहे. आणि ट्रान्सफॉर्म मला समूह माझ्यापेक्षा सुद्धा माझ्या घरातली जी परिस्थिती आहे किंवा जी सिच्युएशन आहे, जी काही वेळा माझ्याही मुळे क्रिएट होत होती, ती पण मला ट्रान्सफॉर्म करायची होती. सो दॅट दॅट वॉज द मेजर टेक अवे, की जर मला आतून बाहेरून बदलता येते आणि त्यामुळे जर सराउंडिंग बदलणार असतील, सो दॅट इज द थिंग आय नीड टू ट्रान्सफॉर्म. सो ट्रान्सफॉर्मेशन, आणि नॉट अ ट्रान्सफॉर्मेशन लाईक की आज ते आपण युट्यूब व्हिडिओमध्ये बघतो की हे कपडे घालून आले, ते ट्रान्सफॉर्मेशन वाला नाही ट्रान्सफॉर्मेशन. बट इट्स अ इनसाइड आउट, की तुम्ही उलटा कपडा घातल्यावर काय दिसेल ते आता दिसतंय. सो मस्त. दॅट इज अ मेजर टेक अवे फॉर मी. येस. येस वैशाली. चैत्राली म्हणाली तसंच. आधी मी होपोनोपोनो केलं आणि ते स्वतःच हिलिंग करायला, स्वतःमध्ये इम्प्रुव्हमेंट करायला तिथून सुरुवात केली. त्याचे मला इतक्या फास्ट रिझल्ट्स मिळाले आणि खूप मला एंजल्स कडून सपोर्ट यायला लागला. आणखीन मला गायडन्स यायला लागला की ह्याच्यातच पुढे शिकायचंय. आणि मग मला ऍक्सेस बार्स शिकण्याची खूप घाई होती, पण तरी त्याला मला पुण्यात येऊन शिकण्यासाठी थोडा वेळ गेला. आणि हे जेव्हा मी शिकले तेव्हा माझी मुलगी म्हणत होती की आत्ताच तू हे शिकली आहेस ना, मी डिसेंबरमध्ये केलं, तर लगेच जानेवारीमध्ये कशाला फाउंडेशन करतेस, जाऊ दे थोडे दिवस, थोडे ह्याची प्रॅक्टिस कर. पण मला इतके स्ट्रॉंग इंट्युशन्स होते की मला हे ताबडतोबच करायचंय. आणि तसंच मला एंजल्स कडून पण सांगणं होतं. त्यामुळे मी साधारणपणे ह्या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवते आणि तसंच मी आजपर्यंत करत आली आहे. त्यामुळे मला हे करण्याची खूप, म्हणजे खूप ठरवलंच होतं मी की ते करायचंच आहे. आणि हे काय जे ट्रान्सफॉर्मेशन आहे ते आता माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी, माझ्या आयुष्यातल्या आत्ताच्या परिस्थितीसाठी अत्यंत आवश्यक आहे. आणि ते आत्ताच झालं पाहिजे, नाहीतर मग आणखीन त्याची वाट बघायची नाहीये मला. त्यामुळे मी केलं. आणि युनिव्हर्स कडनं काही गोष्टी मागण्यामध्ये काही चुका बारीक सारीक होत होत्या, त्या लक्षात आल्या. किंवा स्वतःला घातलेले बॅरियर्स आहेत ते स्ट्रॉंगली तिथे माझ्या लक्षात आलं. जरी होपोनोपोनो आणि ऍक्सेस बार्समुळे कळत होतं मला ते, तरी पण तिथे मला जास्त आणखीन थोडं स्पष्ट झालं ते. आणखीन ते दूर करता आलं किंवा तसे प्रयत्न करता आले मला. आणि आज माझा म्हणजे काही अंशी काही प्रॉब्लेम सुटले आहेत आणि काही आता सोडवण्याची माझ्यावरती मोठी जबाबदारी आली आहे. आणि त्याच्यासाठी मला कॉन्फिडन्स माझा खूप वाढलाय किंवा एन्झायटी माझी खूप कमी झाली आहे. की नाहीतर मग ही परिस्थिती हँडल करताना मला खूप त्रास झाला असता किंवा खूप टेन्शन आलं असतं. तर ते हे मी आधीच केल्यामुळे मला आता समजतंय की हे सगळं मला का गायडन्स होता की ते मी आधी करावं असं. देर आर नो कोइन्सिडन्सेस, असं जे मास्टर उगवे म्हणतात कुंकू पांडामध्ये. दिस वॉज वन क्लासिक एक्झाम्पल की कुठल्याही गोष्टी योगायोगाने होत नाहीत, किंवा आत्ता का हे होत आहे, त्याचा पुढे आपल्याला काय उपयोग होणार आहे हे कदाचित त्या क्षणी कळत नसतं. पण पुढे जाऊन जे काही समोर येणार असतं ते आल्यानंतर कळतं की ओके, काही महिने आधीपासून आपली याच्यासाठी तयारी करून घेतली गेली आहे. सो दॅट वॉज वंडरफुल एक्सपिरियन्स. कोमल, तुझ्या रेखाचा व्हॉइस खूप स्टेबल झालाय ना. येस, येस, राहुल सगळ्यांमध्येच राहुल. मी तोही प्रश्न घेणारच आहे की बिफोर आणि आफ्टर, जसं टिपिकली आपण म्हणतो तसं तुम्हाला स्वतःला काय जाणवलं, तुमच्या आजूबाजूला काय जाणवलं. त्या आधी मला कोमलला हे विचारायचंय की इवन ड्युरिंग फाउंडेशन आपण हे बोललो पण होतो की प्रत्येकीचा आपला आपला एक पॉइंट होते की जे बाबा हे मला एरिया सॉल्व्ह करायचे, किंवा इथे इथे मी स्टक आहे, सो मला यातनं बाहेर पडायचंय. सो कोमल, तुझा टोटली अनुभव वेगळा होता, तो समजून घ्यायला आवडेल. वाय डिड यू चूज फाउंडेशन, आणि काय होती पहिली स्टेप, काय होती? सो फाउंडेशनच्या आधी मी होपोनोपोनो केलं सप्टेंबरच्या बॅचमध्ये बहुतेक. हा, सप्टेंबरच्या बॅचमध्ये राहील. आणि
त्याच्यानंतर ऍक्सेस बार्स क्लास बद्दल तुझ्याकडनं ऐकलं होतं आणि आय एम व्हेरी मच थँकफुल फॉर होपोनोपोनो, कारण त्याच्याने माझ्या आयुष्यातले खूप महत्वाचे आणि स्टक झालेले प्रश्न सुटले होते. पण मग मी विचार करत होते की कशाला उगाच म्हणजे ऍक्सेस बार्स क्लास वगैरे, पण मला ती एक कॉन्सेप्ट इंटरेस्टिंग वाटली की तुम्ही ऍक्च्युली टच करून बार्स रन करता वगैरे वगैरे. त्यामुळे मी बार्स क्लास सिलेक्ट केला होता, जो डिसेंबर मध्ये झाला होता. त्याच्यानंतर फाउंडेशन माझ्याकडनं लिटरली करवून घेतलं गेलं, कारण मी तिथे पोहोचल्यानंतर सुद्धा मला माहित नव्हतं की मी का आली आहे इथे. कारण म्हणजे असं सच काही प्रॉब्लेम्स किंवा प्रश्न किंवा असं फारसं माझ्या आयुष्यात असं काही नव्हतं खूप मोठं मेजर वगैरे. पण माझ्याकडनं हे खरंच घडवून घेतलं गेलं मला, कारण ज्या दिवशी मी ठरवलं की मी करणार फाउंडेशन आणि मी फर्स्ट इनिशियल टोकन त्याचे सबमिट केले होते, त्याच्यानंतर मला जो लाईटनेस फील झाला होता, जो आपल्याला आधी ऍक्सेस बार क्लासमध्ये पण योग्य तू शिकवलास की हेवी आणि लाईट, तोपर्यंत मला प्रचंड हेवी वाटत होतं की मी करू नको करू की नको करू की नको. पण मग त्याच्यानंतर एक लाईटनेस फील झाला. पण कन्फ्युजन होतच तिथे पोहोचेपर्यंत. अं, मी असं म्हणेल की मला अजूनही सगळ्या गोष्टी उमगलेल्या नाहीयेत. आय एम स्टील फिगरिंग आउट की गोष्टी कशा कुठे कधी वापरता येतील ज्या मी नवीन शिकली वगैरे. पण छान वाटतंय हे आहे. म्हणजे नवीन ज्या ज्या काही गोष्टी शिकले त्याचा अनुभव येतोय. इट्स रिअली नाईस, वंडरफुल. म्हणजे थँकफुली की युनिव्हर्सने माझ्याकडनं हे करून घेतलं. असं सो ना, फाउंडेशनचा माझा अनुभव जो होता तो इन अ वे असाच होता की एवढं आहे फाउंडेशन मध्ये भरभरून दिलं जातं. त्याचं मॅन्युअलच असं एवढं छान जाड आहे, म्हणजे ऍक्सेस बारच्या मॅन्युअलच्या तिप्पट फाउंडेशनचं मॅन्युअल आहे. त्यामुळे अर्थातच शिकल्या शिकल्या सगळं आपल्याला कळलंय हे होऊच शकत नाही. पण नेमक्या वेळेला नेमक्या ठिकाणी आपल्याला त्यातले टूल्स जेव्हा आठवतात ना तेव्हा कळतं की ओके आपण अब्झॉर्व केलंय. त्याचं ऍप्लिकेशन हळूहळू जेव्हा गरज लागेल तेव्हा बरोबर त्या त्या वेळेला होत जातं. सो दॅट्स द ब्युटी ऑफ इट. म्हणजे शिकण्याचं प्रेशर नाहीये तिथे, ही खूप छान गोष्ट मला स्वतःला वाटली होती. सई, मला तुझ्याकडून पण हे या प्रश्नाचं उत्तर समजून घ्यायला आवडेल की आय नो यू आर अ व्हेरी लॉजिकल पर्सन. म्हणजे जसं श्रुती म्हणाली की ती म्हणते ना मला करायचं, तिच्यात चेंजेस झालेत, मला हे हवंय, बाकी मला काही सांगू नकोस. तुझा स्वभाव एक्झॅक्टली उलटा आहे. यू नीड एक्सप्लेनेशन, यू नीड लॉजिकल आन्सर्स, आणि मग तुझा निर्णय जो आहे तो इन अ वे यू गो अहेड विथ. सो तुझ्या एंडला काय असे प्रॉब्लेम्स होते, सिच्युएशन्स काय होत्या लाईफमध्ये ज्याच्यासाठी तुला उत्तर हवी होती, जी कदाचित फाउंडेशन मधून मिळतील हा तुला कॉन्फिडन्स मिळाला? सो माझ्यासाठी लाईफमध्ये असे पर्सनल प्रॉब्लेम्स नव्हते फाउंडेशन म्हणजे करेपर्यंत, किंवा मला असं वाटत नव्हतं की माझ्याकडे आहे प्रॉब्लेम. पण बेसिकली ऍक्सेस बार शिकल्यानंतर तुला म्हणजे योगिनीला माहिती आहे, कारण योगिनी स्वतःच माझ्या मदतीसाठी आली होती आणि मी तिथे रत्नागिरीत सेंटर सुरू केलं. फाउंडेशनचा विचार करताना बेसिकली माझ्या मनात असं होतं की हे जे ऍक्सेस बार्सचं टूल आहे, तर ते माझा हा गैरसमज होता ऍक्च्युली असं म्हणेन, किंवा अर्ध समज, की ते टूल जास्त पारजून घेण्याकरता फाउंडेशन मला मदत करणार आहे. जास्त काय म्हणतो ना आपण, होनिंग ऑफ द टूल, शार्पनिंग इट, तर ते होईल आणि माझ्या सेंटरला आणि माझ्या ह्याच्यात मदत होईल असं कुठेतरी माझ्या डोक्यात होतं. मग मी योगिनीशी बोलले तेव्हा माझ्या लक्षात आलं की नाही, हे काहीतरी वेगळं आहे. मग जेव्हा फाउंडेशनचा प्रत्यक्ष मी तिकडे गेले आणि फाउंडेशनचा अनुभव घेतला, तेव्हा मला कळलं की फाउंडेशन हे टूल वगैरे होनिंग सगळं ठीक आहे, पण त्याच्यापेक्षा इट इज गोइंग टू शार्पन माय माइंड. मला जास्त क्लॅरिटी आली. फाउंडेशनमुळे माझ्या आयुष्यात काय कमी आहे, आणि मला असं वाटत होतं की माझ्याकडे काहीच प्रश्न नाहीयेत. पण मग मला कळलं की माझा त्या प्रश्नांचंच फाउंडेशन माझ्या आयुष्याला आहे. सो तिथे ते फाउंडेशनच्या मॅन्युअलमध्ये एक शब्द वापरलाय, डिसॉलिडिफाय झालं. आणि परत नव्याने मी एक नवीन सई म्हणून माझा पुनर्जन्म झाला असं मला वाटतं. कारण मी आधी जशी होते ना तशी आता नाही, हे मला नक्की कळलंय. पूर्वी तू म्हणालीस तसं मी लॉजिकल माइंडचा खूप वापर करत होते. मला प्रत्येक प्रश्नाचा बाप दाखव नाही तर श्राद्ध कर, हा माझा स्वभाव होता. तो आता 60% वगैरे सुद्धा कमी झालेला आहे असं मी म्हणेन. अजूनही 40% लॉजिकल माइंड माझं नाचतं, पण तरी सुद्धा 60% माझा स्वभाव खाली आलेला आहे. आणि बरेच वेगवेगळे अनुभव आले ज्याच्यामुळे मला फाउंडेशन माझ्या हात किती झिरपलंय हे मला कळायला लागलं.
आणि ते झिरपतच जातं. म्हणजे तुम्हाला असं एकतर ते येऊन अंगावर सगळ्या गोष्टी आदळतात फाउंडेशन मध्ये. तुमचा सगळा पाया आयुष्याचा ज्या समजुतींवर तुम्ही उभे असता ते संपूर्ण समजुतींचा अगदी तोडमोड होते. आणि त्याच्यानंतर तुम्ही नव्याने जन्म घेता. अ बेटर व्हर्जन ऑफ युअर सेल्फ यू कॅन से. लवली म्हणजे लवली. मला तरी आता मी बेटर वाटायला लागलीये. आय एम इन लव्ह विथ माय सेल्फ विच आय वॉज नॉट इन्सिडेंटली अँड विच वी शुड बी. सो थँक्स टू यू. त्यावेळेला तू मला समजावलं नसतंस तर कदाचित आय वुड हॅव बीन अ डिफरंट पर्सन ऑर द सेम पर्सन रादर. थँक यू. दॅट्स अ लवली चॉईस टू मेक. की माझं येस, असं एक व्हर्जन जे इंडीड. स्वतः स्वतःवर प्रेम करायला शिकलं आहे. अम, त्यालाच जोडून मला पुढचा प्रश्न घ्यायचा आहे. येस चैत्राली. आता साई म्हणाली तसं म्हणजे मला त्याच्यात एक गोष्ट ऍड करायची. ती म्हणाली तेच आहे ऍक्च्युली मला पण म्हणायचं की त्यावेळेला जो काही म्हणजे तुझा एक्सपिरियन्स ऐकला ही एक भाग झाला ह्या सगळ्या गोष्टीचा आम्ही सगळ्यांनीच. पण प्रत्येकाच्या मागे ज्या पद्धतीने तू उभी होतीस वेगवेगळ्या लेवलवर आणि म्हणजे अक्षरशः तुझं बोट धरून आम्ही त्या फाउंडेशन क्लासमध्ये पोहोचलोय. माझं तर स्वतःच असं आहे की तुला माहिती तत्काल तिकीट एंट्रीवर आलेली आहे. तर त्यामुळं थँक्स टू यू की तुझ्याशिवाय हे शक्य नव्हतं कुणालाच. थँक्यू. थँक्स हा, फॉर म्हणजे तुझ्या चुझिंग. विचार सॉरी, तुझ्या एक्सप्लेनेशनमुळे बऱ्यापैकी क्लॅरिटी आली काय करायचंय आणि काय आणि समोर ती येणार आहे ह्याची. आणि ती एक पॉझिटिव्ह एनर्जी की नाही तुम्ही या. यू यू शुड बी देअर. तू ये आणि मग तू म्हणजे मी तुला एकदा विचारलं पण होतं की ह्याच्याने काय होईल. माझी मुलगी पूर्ण बरी होईल का मनी रियालिटी बदलेल का असे खूप सारे प्रश्न मी तुला एकदा विचारले होते आपल्या एका सेशन नंतर. सो त्यावेळेला तुम्हाला एकच वाक्य सांगितलं होतंस की यू विल बी ऍट द राईट प्लेस ऍट द राईट टाइम. आणि हे मी रोज अनुभवतीये सध्या. हो. माझ्या बाबतीत घडणाऱ्या चुकीच्या गोष्टी म्हणजे जे कायम अनफॉर्च्युनेट साईडला जिथे मी असते माझ्या बाबतीत हे चुकीचंच घडतं. हे ऑलमोस्ट 90% नील झालंय. वाव. अमेझिंग हा. अमेझिंग. म्हणजे मी कायम रॉंग ठिकाणी उभी असते रॉंग टर्नवर. आता मी कायम राईट टर्नवर उभी आहे हे मला माहिती आहे आणि हे मी अनुभवते पण रोज. क्या बात आहे. थँक्यू. ऑसम. येस. ऑसम. दिस इज सो ब्युटिफुल की म्हणजे मी मी फाउंडेशन केलं त्याच्यानंतर ऑलमोस्ट वर्षभराने तुम्ही सगळ्यांनी केलं. सो आय एम सो हॅपी की वर्षभर जी मी मजा एकटीच करत होते ती आता आपण सगळे मिळून करतो. दिस इज सो ब्युटिफुल. तुझ्याही बोलण्यात जे आलं किंवा सईच्या बोलण्यात जे आलं की आधीचं व्हर्जन आणि नंतरचं व्हर्जन किंवा आता जे चेंजेस झाले सो आतापर्यंत पण थिअरी लेवलवरचं बरंच शेअर केलं तुम्ही सर्वांनी. मला ऍक्च्युअल बिफोर आणि आफ्टर प्री फाउंडेशन आणि पोस्ट फाउंडेशन तुमच्यामध्ये नेमके काय बदल झाले जे कदाचित तुमच्याही लक्षात आले नसतील तुमच्या घरातल्यांनी किंवा तुमच्या कलिग्सनी लक्षात आणून दिले असतील किंवा आपल्यालाही काही गोष्टी जाणवत असतात की आपण कुठे बोचरे आहोत कुठे दुखरे आहोत आणि ही प्रोसेस झाल्यानंतर आपल्यात काय बदल झाले. सो एकदम म्हणजे ना असं नेमकं टँजिबल ज्याला म्हणू आपण बोट ठेवण्यासारखे बदल तुमच्यात काय झाले. सो आय वॉन्ट टू स्टार्ट विथ पूनम. येस पूनम. तर मला सांगायला आवडेल की तुला जसं माहित आहे की मला जगन्माता सिंड्रोम होता. होताच आणि आणि आता नाहीये. तर हा खूप मोठा बदल माझ्यात झाला की पूर्वी असं झालं की मी ज्या डिपार्टमेंटमध्ये महानगरपालिकेच्या काम करते ते डिपार्टमेंटच माझ्या जॉईन झाल्यानंतर सुरू झालं. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी मी एकदम ओनरशिपने केल्या आणि ती सवय इतकी लागली आणि मग ती सगळीकडेच लागली फॅमिलीमध्ये पर्सनल लाईफमध्ये ऑफिसमध्ये की सगळं मी केल्यानेच होणार आहे आणि इतक्या सगळ्यांच्या प्रॉक्सी लावायला लागलेले मी. त्याच्यामुळे माझी खूप दमछाक व्हायची म्हणजे की आणि मला मी केलं तरच परफेक्ट होईल असं कुठेतरी होत होतं. तर यालाच आपण जगन्माता सिंड्रोम म्हणतो. की सगळं आपल्याच हातात असलं पाहिजे. तर ऍक्सेस बार केल्यानंतर आणि फाउंडेशन नंतर मला हे जाणवायला लागलं योगिनीने पण माझ्या हे जाणवून दिलं आणि की तू हे खूप हातात घेऊन सगळं चालली आहेस की सगळ्यांचे रोल आहेत त्यांना त्यांना दे. आणि त्याच्यामुळे होत असं होतं की ऑफिस लेवलला तर होतच माझ्या वर्कप्लेसला तर असं होतं की मला इतकं काम असायचं म्हणजे मी सुट्टीच्या दिवशी पण मी फोनवरच असायची कायम आणि इतकी ड्रेन व्हायची मी. आणि रिलेशनशिप म्हणजे पर्सनल लाईफ मध्ये पण असंच होतं की मी इतक्या लोकांच्या प्रॉक्सी लावत होते त्याच्यामुळे त्यांचे रोल ते बिचारे करतच नव्हते आणि मीच सगळ्यांचा रोल घेऊन बसलेले म्हणजे त्यांची काही चूक नव्हती खरं तर माझीच जी चूक होती. आणि ह्याच्यानंतर एकदम माझा म्हणजे 360 मधून म्हणतात ना तसा चेंज माझ्यात झाला आणि मी आता ऑफिसला शनिवार रविवार मी एकही फोन उचलत नाही. ज्याची त्याची कामं ज्यांना त्यांना लावून दिली ती कशीही करा मला काहीही घेणं देणं नाही असं मी अगदी इतक्या ह्याच्यावर गेलेली आहे. आणि तसंच माझ्या पर्सनल लाईफ मध्ये पण
मी माझ्या मुलाची तर खूपच प्रॉक्सी लावायची. म्हणजे मुलाला मी इतकं हे केलेलं ना की त्याचं सगळं मीच करणार असंच होतं सगळं. म्हणजे सगळ्या आयांचं मोस्टली तसं असावं. पण मी जरा काहीतरी जास्त करत होते असं मला वाटायचं. आणि मग आता मी त्याला इतका मोकळा सोडलाय आणि तो इतका मोकळेपणाने आता माझ्याशी बोलायला लागलाय. म्हणजे वेगवेगळ्या गोष्टींवर आम्ही डिस्कशन करतो. तेव्हाच मला जाणवायला लागलं की अरे मी ह्याला किती धरून ठेवलेलं म्हणजे. तर हा खूप मोठा चेंज आहे माझ्यातला. आणि एकदम आणि खूप छान आणि फ्री एकदम वाटतं मला याच्यामुळे. तर थँक्स टू योगिनी फाउंडेशन आणि ऍक्सेस पास. Access bars आणि गॅरी आणि डेल. लव. कॅरी आणि टील. How येस. does it get any better than this? येस. येस. सो इथे का चेहऱ्यावरची स्माईलच कमी होत नाहीये, असं वाटतंय परत फाउंडेशन कसलं होत नाही. येस. सो रेखा, तुझ्या बाबतीमध्ये तुला काय चेंजेस जाणवले? माझ्यापासून तर खूपच येस. आधी मी तुम्हाला आवाज येत नाही, आवाज. नेटवर्क तिकड आवाज पड. येत नाही. आवाज ब्रेक होतोय. आयदर हेडफोन काढून टाक किंवा नेटवर्क चेंज करून बघ. येस. while she is figuring out, Vijaya, I'm coming to you because सई काय किंवा पूनम काय किंवा फॉर दॅट मॅटर डॉक्टर श्रुती, दे आर ऑलरेडी इन अ डिफरंट प्रोफेशन, जिथे लोकांना त्यांचे प्रॉब्लेम सोडवण्यात मदत करणं हेच त्या वेगवेगळ्या प्रकारांनी करतात. तुझं काम, तू काय किंवा कोमल, तुम्ही टोटली वेगळ्या बॅकग्राऊंड मधले आहात, जिथे हिलिंगचा म्हणा किंवा ह्या सगळ्या गोष्टींचा तसा अर्थार्थी दररोज काही संबंध येत नाही. आउट अँड आउट कॉर्पोरेटचे जॉब्स आहेत तुमचे दोघींचे. आणि अं, कदाचित हे प्रोफेशन म्हणून तुम्ही निवडलंही नव्हतं जेव्हा सुरुवात केली तेव्हा. तर तुम्हाला काय चेंजेस वाटले तुमच्या कॉर्पोरेटच्या जगामध्ये सुद्धा आणि देन ऑफकोर्स पर्सनल जगामध्ये सुद्धा? शार्प चेंज माझ्यामध्ये, कारण जानेवारी एंडला झाला हा फाउंडेशन. 1 फेब्रुवारी मध्ये गेलाय, मार्च इज स्टील गोइंग ऑन. सो फेब्रुवारी असा चांगला टॉपलिंग एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी प्रोफेशनल लाईफमध्ये. नुकतंच फाउंडेशनच्या ह्याच्यातनं बाहेर पडता पडता असे थाड थाड प्रॉब्लेम्स आले अगदी डोळ्यासमोर. आणि एक गोष्ट माझ्या बाबतीत माझ्याही नकळत जी झाली ती म्हणजे मी काही गोष्टींमध्ये स्टँड घेतला, आणि दॅट टू इन अ बिग फोरम. जसं आता कोणी एक्सपेर शेअर केला की तिच्यापासूनच पूनम म्हणत होती की तिच्यापासून डिपार्टमेंट स्टार्ट झालं. आणि सो माझ्या बाबतीत थोडंसं तसंच होतं की मी काही गोष्टी कंपनीमध्ये स्टार्ट केल्या होत्या आणि सरप्राइझिंगली गेल्या 3-4 महिन्यापासून त्या थोड्याशा स्लो डाऊन किंवा वाईट दिशेने चालल्या होत्या. सो फेबमध्ये जेव्हा स्टार्ट झालं तेव्हा अशाच गोष्टी आल्या अगदी समोर. आणि जर मी फाउंडेशन नसतं केलं तर त्यावेळेच्या विजयानी कदाचित काही अजून सबमिसिव्ह किंवा डिफेंडिंग मोडला जाऊन गोष्टी केल्या असत्या. तर त्या न होत्या म्हणून मी म्हटलं की माझ्याकडून केल्या गेल्या, आणि आय टूक अ स्टँड, आय फर्म ऑन दॅट. आणि त्याचे खूप चांगले रिझल्ट आठवडाभरानंतर का होईना पण मॅनेजमेंटच्याही लक्षात आले आणि काही गोष्टी चांगल्याच फेवरमध्ये पण झाल्या मग. सो हा माझ्यासाठी खूप मेजर चेंज होता की म्हणजे काय 2-4 मेल टाकल्यानंतर मी पण विचार केला, अरे हे मी लिहिलंय का? असं झालं होतं. सो आणि समोरून पण तसाच रिस्पॉन्स आला की मॅडम तुम्ही जरा वेगळं नाही का लिहिलंय? म्हटलं हो लिहिलंय पण, आणि ते बरोबर आहे. सो तो एक जो स्टँड घ्यायचा होता, मला खूप वाटायचं की अरे मी हे करायला पाहिजे पण होत नव्हतं, आणि तो नकळतपणे तो एक इश्यू सॉल्व्ह झाला माझ्यामधला. सो दॅट वॉज अ बिग रिलीफ फॉर मी की हे करू शकते, हे माझ्याही लक्षात आलं नंतर. तो टोटली डिफरंट पार्ट. आणि प्रोफेशनल लाईफमध्ये माझा पूर्ण टार्गेट ओरिएंटेड जॉब आहे. त्या सेल्समध्ये आहे मी. आणि मंथ एंड म्हणजे खूप धकाधकीचं आणि हे, आणि ती जी एन्झायटी असायची ती नॉट ओन्ली ऑन माय साईड पण ती फॅमिलीमध्ये पण यायला लागली होती की आता हिचा मंथ एंड आहे तर शेवटचे 3-4 दिवस सगळा गोंधळच असणार आहे घरामध्ये. सो तो मी म्हणेन की एक 70% का होईना रिलीफ आहे माझ्यासाठीही आणि त्यांच्यासाठीही, विच इज अ बिग चेंज. मला खूप असं म्हणजे ते 20 तारीख उलटली की धडधड व्हायला लागायचं. मी ऍक्च्युली जानेवारीचं जे फाउंडेशन होतं तो पण तसाच होता, म्हटलं जाऊ की नको, पण जायचं आहे बस, जे होईल ते होईल. आणि खूप रिलॅक्स आहे आता म्हणजे त्या मानाने. येस रेखा बोल. आवाज येतो. हा. मला ह्याच्यामध्ये विजयाने सांगितले तर थोडं ऍड म्हणजे माझ्या ह्याने करते की कसं की कॉन्फिडन्स लेवल वाढतोय ह्याच्याने की विश्वास नाही बसणार. कालच महिला दिन होता आणि मी ऍक्सेस बार विषयी बोलले. हा. म्हणजे की नॉलेज असतं पण ते कसं डिलिव्हर करता येत नव्हतं असं आहे. म्हणजे तो इम्प्लिमेंटेशनचा भाग आहे ना, मग तो आता तो मोड ऑन झाल्यासारखं वाटतंय असं आहे. फ्रिक्वेन्सी तर वाढली ते आहे. म्हणजे बॅरियर्स डाऊन आहेत ना, सगळ्यांचे हा. झाले ते.
मस्तच मस्तच मस्तच. हे माझ्यासाठी सुद्धा खूप छान सरप्राईज आहे वेन यू सेइंग दॅट की तुला जे माहितीये ते शेअर करायला लागलीस. मला वाटतं इथल्या निम्म्या जणींचा हा हे पहिलं बॅरियर होतं जिथून सुरुवात केली तेव्हा, की नाही मला येतं खूप पण मी सांगणार नाही कोणाला काही. सांगणार नाही. बरोबर. फक्त सर्टिफिकेट घेऊन ठेवलेत पण त्याचं करायचं काय पुढे असं करेक्ट. आहे. लवली. येस कोमल. हा, सेम विजया जसं म्हणाली तसं आपण एक्सप्रेस जे होतो ते खूप चांगल्या पद्धतीने माझं इम्प्रूव्ह झालं. अं, म्हणजे फाउंडेशन करायच्या अगोदर मी कधी कधी जेव्हा हाताबाहेर सिच्युएशन जायला लागल्यावरती फार पटकन बोलून जायचे, मुफट टाईपचं असायचं की कधी कधी ते ट्रॅकला सोडून बोललं जायचं गोष्टी. फेब्रुवारीमध्येच आमचे अप्रेझलचे क्वार्टरली रिव्ह्यू प्रोसेसेस असतात. सो तेव्हा माझं जेव्हा मॅनेजर सोबत बोलणं झालं होतं, आम्ही फॉर्म आधी एक सबमिट करतो भरून वगैरे. सो तो भरताना सुद्धा माझ्याकडनं इतकं मुद्देसूद लिहिलं गेलं की बाबा मी ह्या गोष्टी करते आहे आणि मला जस्ट हायलाईट करायचे आहेत वगैरे वगैरे. आणि जेव्हा मी त्याला एक्सप्लेन करत होते की मी काय 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 करते आणि माझं जे कामाची माझ्याकडे जे येणारं काम होतं ना त्याची क्वालिटी सुद्धा वाढली होती. म्हणजे अगोदर तुम्ही खूपच रॅन्डम किंवा रटाळ गोष्टी करत असता, त्याच्यानंतर माझे काम जे येते त्याची क्वालिटी पण वाढली, खूप चांगल्या गोष्टींवरती मी काम करायला लागले. आणि मग हे सगळं जेव्हा मी माझ्या मॅनेजर सोबत बोलत होते तेव्हा तो पण म्हणाला की हा म्हणजे ह्या गोष्टी आहेत आणि ह्या गोष्टी मी पुढे मॅनेजमेंटशी बोलतो वगैरे वगैरे. सो ही वॉज ऑल्सो अग्रीइंग. पण मुख्य म्हणजे कसं रेखा आणि विजय म्हणाल्या की जे आपण एक्सप्रेस करतो, बोलतो, त्याच्यामध्ये खूप जास्त बदल झाला माझ्या कॉर्पोरेट लाईफमध्ये. डेफिनेटली चॉईस ऑफ वर्ड्स आणि मला जे वाटतंय ते ठामपणे बोलता येणं, या दोन्ही गोष्टींमध्ये फाउंडेशन नंतर खूप ट्रिमेंडस फरक पडतो. आपले बरेचसे प्रॉब्लेम्स हे नीट संवाद साधता येत नाहीये किंवा मला जे म्हणायचंय ते बोलता येत नाहीये ह्या घोळातनं झालेले असतात. त्यामुळे फाउंडेशन हेल्प्स इन दॅट एरिया मॅसिवली. कम्युनिकेशन हा एक भाग झाला किंवा एक्सप्रेस करता येणं हा एक भाग झाला. मला श्रुती तुमच्याकडनं हे समजून घ्यायचंय की यू डील विथ पेशंट्स राईट, यू ऍक्च्युली डील विथ इलनेस, लोकांचे आजार आणि लोकांचे जे काही प्रॉब्लेम्स फिजिकल प्रॉब्लेम्स आहेत मेडिकल रिलेटेड. सो तुमची एक मेथड आहे, तुमचा तुमचा त्याच्यातला अभ्यास आहे, तुमचा तुमचा त्यातला अनुभव भरपूर मोठा आहे. स्टील प्री फाउंडेशन आणि पोस्ट फाउंडेशन तुमचं पेशंट्स बरोबरचं जे काही इंटरॅक्शन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतोय किंवा त्यांना समजून घेताना फाउंडेशन कुठे हेल्प करते हेही, कारण पेशंट त्यांना जेवढं सांगायचं असतं तेवढंच सांगत असतात. जे तुम्ही ऐकलं पाहिजे ते बरेचदा ते सांगतच नाही. ही पण एक सिच्युएशन असते. सो व्हॉट इज युअर एक्सपिरियन्स पोस्ट फाउंडेशन? ऍक्च्युली म्हणाल तर बराच मोठा फरक आणि तो फीडबॅक ऍक्च्युली पेशंट्सनीच दिलेला फीडबॅक आहे की मॅडम तुम्ही आधीच्या वेगळ्या होतात. म्हणजे सपोज जर डिसेंबरमध्ये आलेला पेशंट फॉलोअपला जर फेब्रुवारीमध्ये आला असेल तर त्याच्याकडूनच की मॅडम आता तुम्ही वेगळ्या वाटताय, वेगळं बोलणं वाटतंय तुमचं. म्हणजे मी पहिल्यापासून थोडी काय म्हणतात अग्रेसिव्ह प्रकारचीच होते. म्हणजे चांगल्या गोष्टींसाठी खूप आग्रह असायचा. आणि म्हणजे लाईक माझी आई म्हणायची की दुर्गा आहे आता तू मध्ये जरा गौरी झाली आहेस. आता माझा तो दुर्गा मोड पुन्हा ऑन झालाय, पण आता त्याचं ते वे ऑफ कम्युनिकेशन आहे म्हणजे ती स्टाईल थोडी बदलली आहे. म्हणजे थोडंसं अगदी आता ते सौम्यपणे पण तरी फर्मली मांडलं जात आहे. किंवा काही काही वेळा असं व्हायचं की मला ना कधी कधी स्वतःबद्दल कधी कधी गिल्ट यायची, अरे मी हे करते ते बरोबर करते की नाही, माझा हेतू चांगला आहे पण हे समोरच्याला कसं वाटेल किंवा काय वाटेल हे मला खूप वाटायचं. म्हणजे सेल्फ जजमेंट खूप व्हायचं माझं स्वतःच्या बाबतीत. करेक्ट. तर ते खूप म्हणजे 99.99 अगदी शून्यावर आलंय, म्हणजे खूपच कमी झालंय असं. आणि एक खूप मेलोडाऊन झाल्यासारखं वाटतं मला स्वतःला. आणि तो समोरच्यांकडून पण, म्हणजे माझी नणंद पण म्हणाली तू आता वेगळी वाटते, पेशंट्स पण म्हणाले तुम्ही मॅडम खूप वेगळ्या वाटताय म्हणून. ऍक्च्युली पेशंटना माझं हे रूप आवडायचंच, कारण ते असे घाबरलेल्या ह्याच्यात असायचे आणि आपण कुठेतरी त्यांना एक कॉन्फिडन्स देतो वगैरे. पण ती जी पद्धत आहे ना बोलण्याची किंवा त्यांना काउन्सिल करायची ती खूप बदलली आहे असं. मी माझ्या लेवलवर मी खूप शांत झाले. म्हणजे मी माझा आग्रह वगैरे काही सोडत नाही, पण मी आता ते वेगळ्या मला जे करायचंय ते मी करतेच. करेक्ट. फक्त ती मोडस ऑपरेंडी बदललेली आहे जी करून घ्यायची आहे ती असं. सो ब्युटिफुल. आणि आणि पॉझिटिव्हिटी खूप चांगल्या प्रकारे स्प्रेड होते. म्हणजे हा पुन्हा पेशंट्सचाच फीडबॅक आहे की आम्हाला खूपच छान वाटतंय आणि सगळं हे तुमच्या ह्याच्यामुळे.
तर म्हणजे असं मला तरी वाटतंय की हे खूप छान बदल आहेत. कारण कुठेतरी काय झालेलं की हे सगळं आता ऑलमोस्ट 32 वर्ष प्रॅक्टिस केल्यानंतर मला कुठेतरी असं ना स्टकअप झाल्यासारखं वाटलेलं, स्टॅग्नंट. आता हे बास झालं, मला आणखीन काहीतरी वेगळं करायचंय. काय वेगळं ते मला समजत नव्हतं. काय वेगळं तर ते समहाऊ लेकीच्या निमित्ताने ते HPP झालं, ऍक्सेस म्हणजे बार्स झाले, आणि मग आता आणखीन जर बदलायचंय काही, तर ते आपल्याला फाउंडेशन मध्ये शिकवतात तसं की आपण स्वतःला आधी आतमध्ये काम करूया, सो दॅट आपोआपच बाजूची सगळी परिस्थिती बदलेल. आणि लिटरली मी हे 100 नाही, मी 200% अनुभवते. आणि मी एन्जॉय करते, हे प्रचंड एन्जॉय करते की. आणि आय एम नॉट जजमेंटल. जो जसा दिवस येतोय ना, आय एम क्वाईट ओपन. आज कसा असणार आहे, छानच असणार आहे. जो जसा आहे, आय एम एकदम काय म्हणतात, हॅपी टू ऍक्सेप्ट इट, असं जे आहे तसं. प्रवाहपतीत आपण म्हणतो ना की चला आज असं आहे ना, चला इकडे जाऊया तिकडे जाऊया, इट्स लाईक दॅट असं. मस्त मस्त. येस चैत्राली, बोलो. हा, या सगळ्यामध्ये एक रिॲक्शन वर्सेस रिस्पॉन्स जे म्हणतो ना, तर रिस्पॉन्स वाढलाय आणि कॉन्फिडेंटली वाढलाय. म्हणजे अग्रेशन त्यात नाहीये का? तर अग्रेशन आहे, म्हणजे अग्रेसिव्ह स्वभाव माझाही आहे, किंवा एखाद्या गोष्टीबद्दल आग्रही असणं. पण त्याचा रिस्पॉन्स इतका सुंदर मिळतोय ना, की समोरच्याला ते अग्रेशन जाणवत नाही. त्या व्यक्तीला फक्त एवढंच जाणवते की अच्छा ठीक आहे, आपल्या चांगल्यासाठी करायला सांगते ही. आणि मेनी टाइम्स म्हणजे घरातले सोडून सुद्धा बाहेरच्या एखाद्या व्यक्तीला जर मी सहज एखादी गोष्ट सांगितली, मला त्यावेळेला ती वाटली म्हणून, तर ती व्यक्ती ते फॉलो करताना दिसतीये. म्हणजे मला कुठेतरी असं जाणवलंय की कुठेतरी आपल्या शब्दांना काहीतरी वजन म्हणा, किंवा एक पॉझिटिव्ह एनर्जी, ते एक्झॅक्ट नाही मांडता येते मला. मे बी तू चांगल्या पद्धतीने ते सांगशील. पण असं ना, काहीतरी त्याला व्हॅल्यू आली आहे, की आपण सांगतोय तर समोरचा ते सिरियसली घेतोय आणि ते इम्प्लिमेंट पण करतोय. आणि नंतर तो येऊन सांगतोय पण, अगं तू हे बोलली होती ना, खूप उपयोग झाला त्याचा, असं. तू हे जे आता शेअर केलंस ना, त्याच्यावरून मला आपण HPP मध्ये जो एक टॉपिक घेतो चक्रांचा, त्याच्यात हम्म, उर्मी, इच्छा आणि संकल्प याच्याबद्दल थोडंसं बोलते मी. हम्म, आफ्टर फाउंडेशन ना, उर्मी, इच्छा आणि संकल्पामध्ये जो फरक आहे की उर्मी ही टोटली माणसाच्या लेवलची असते. माणसाचा ध्यास त्याला जोडला गेला की त्याची इच्छा होते, त्याच्या मागे आपण लागतो, डिझायर मध्ये कन्वर्ट होतं ते, आणि ते मिळवण्यासाठी आपण आपली सगळी ताकद लावतो, पण तरीही ती माणसाच्याच लेवलला असते. हम्म, आणि जेव्हा माणसाचा आग्रह किंवा माणसाच्या इगो मधनं येणारे वेज ऑफ कम्युनिकेशन नाहीसे होतात, तेव्हा हम्म. ती जागा युनिव्हर्सल एनर्जी घेते, आणि तेव्हा तो संकल्प होतो ज्याला हो. ऐकणाऱ्या व्यक्तीला फॉलो करणं फार सहज होऊन जातं. हा, बरोबर आहे. हा अनुभव खूप येतोय, म्हणजे मला वैयक्तिक हा अनुभव खूप आलाय. म्हणजे मला असं होतं की अरे बापरे, मग मी आता थोडी जपून पण बोलते, की म्हणजे माहित नाही समोरचा काय कॅच करेल, आणि आपण खरंच सगळं कोणीच आपल्याला सगळं खरं सांगत नसतं. सो मला असं होतं की नाही, त्याने तितकं ओपन होऊन सांगितलं तरच आपण एखाद्या गोष्टीवर सल्ला द्यावा. पण हे 2-4 अनुभव आल्यावर माझ्या हे लक्षात आलं की रिॲक्ट होणं खूप कमी झालंय माझं, रिस्पॉन्स वाढलाय. आणि कॉन्फिडन्स जे म्हणाल ते, जे वाटतंय ते मी फार प्लेन शब्दात सांगते. म्हणजे भांडण सुद्धा माझं प्लेन शब्दात होतंय कोणाशी, की मला हे पटलेलं नाहीये, हे होणार नाही, हे चालणार नाही, संपलं एवढंच. मला वाटतं एवढं ऐकलं तरी घरोघरीचे नवरे बायकांना आणि बायका नवऱ्यांना फाउंडेशन साठी असंच पाठवून देतील. केव्हा संपलाय. मी तर खूप मी चालू केलं मॅनिफेस्ट करायला की वैभव येणार आहे फाउंडेशन बॅचला लवकरच. ऑसम, ऑसम, फॅब्युलस. कारण मला असं वाटतंय ना, आपण सप्ताह वगैरे करतो ना भागवत, आता माझं पंढरपूरचं बॅकग्राऊंड आहे, मी लहानपणापासून भागवत रोज ऐकले, रुक्मिणी स्वयंवराची अनेक पारायणं केलीत मी. पण मला ना, त्या सगळ्या अध्यात्माला कुठे कुठे जातं हे सगळं अध्यात्म, आणि काय खेचतं, तर हे सगळं सोल एनर्जीमध्ये जातं तुमच्या. आणि जे वेगवेगळ्या कथांमधून नाही तुम्हाला सांगता आलंय ना, ते त्या पुस्तकात गॅरी आणि डेननी सांगितलंय. आणि हे सगळं त्याच गोष्टींशी कनेक्टेड आहे. म्हणजे आपण मागेही कृष्णाबद्दल बोललोय, नीतीबद्दल बोललोय, आपण भागवताबद्दल बोललोय, आपण सगळे आपले आदर्श बोललेत. मला तर हे सगळं भागवतासारखं वाटतं, माहित नाही, मला मला ते तसंच रिलेट झालंय डे वन पासून. आणि मला असं वाटतं की वैभवने ह्याचं एक तरी पारायण नक्की केलं पाहिजे. फाउंडेशन मध्ये जे काही शिकवलं जातं त्याचा कृष्ण रीतीशी खूप जवळचा संबंध आहे. कृष्ण जसं आयुष्य आपल्याला जगायला शिकवतो, ते सगळं फाउंडेशन मध्ये खूप सोप्या तऱ्हेने आपल्यापर्यंत पोहोचवलं गेलेलं आहे. सो जी काही ती योजना आहे आणि ज्या कोणाची ज्या एनर्जीची आहे ती अफाट आहे. बिकॉज फाउंडेशन कोर्स करत असताना अरे हा तर कृष्णच आहे, हे तर गीतेतलंच आहे, हे तर तिथूनच आलेलं आहे, हे. हे माहित होतं असं आहे. येस. सो दॅट्स व्हेरी ऍप्लिकेबल. कसं करता येईल हे सगळं ज्ञान जे आपल्याला, असं आपल्याला भारतीय आहोत त्यामुळे असं वाटत राहतं की हा हे तर माहिती आहे ना मला, कृष्णाने हा. हे सांगितलंय, मला तर माहिती आहे, लहानपणापासून ऐकलंय. पण ते प्रत्यक्ष आयुष्यात उतरवणं फाउंडेशन नंतर इतकं सोपं होत जातं की इट्स ब्लिस ऍक्च्युली.
ऍक्च्युली. बरंच तत्वज्ञान आहे ना ते वेदांताशी साधर्म्य असलेलं आहे. म्हणजे आता मी मे बी माझं बॅकग्राऊंड आयुर्वेदाशी असल्यामुळे आणि मी हे सगळं शिकलेलं असल्यामुळे म्हणजे सांख्य दर्शन, वैशेषिक दर्शन वगैरे हे सगळं हे शिकत म्हणजे फाउंडेशनचे जे एक एक फिलॉसॉफी किंवा जे काही कन्सेप्ट येत होते तर हे असं वाटत होतं की अरे हे मला माहिती आहे आणि फक्त ह्याचं थोडंसं हे व्हर्जन वेगळं आहे आणि त्यामुळे ते प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करताना इतकं छान कॉन्फिडंट वाटत होतं आणि मी जसं म्हटलं ना गिल्ट येत नव्हती. आणि मगाशी तू ते मला विचारताना म्हटलं ना तसं की पेशंट्सच्या बाबतीत असं होतं बरेच वेळा की अनुक्त खूप असतं म्हणजे बऱ्याचशा गोष्टी ते आपल्याला सांगत नाहीत. पण काय होतं फाउंडेशनमुळे मला असं वाटतं की आपण समोरच्याला ना आपली काय म्हणतात की एक्सरे किंवा MRI सारखं आपण समोरच्याला अगदी छान स्कॅन करू शकतो आणि तो जे अनुक्त जे आहे जे बोलत नाहीये ते आपल्याला आपल्या आतमध्ये झिरपतं किंवा काय म्हणतो डाउनलोड होतं आणि त्याप्रमाणे आपल्या आपोआप रिस्पॉन्ड नॉट रिॲक्शन रिस्पॉन्ड येत जातात सगळ्यात. आणि मी हे फक्त म्हणजे पेशंटशी डील करताना नाही बघितलं. मी पेशंट बघितल्यानंतर केस पेपरवर ट्रीटमेंट लिहिताना सुद्धा मला हा फरक जाणवला. बरेच वेळा जाणवला की आधी वरती लिहिलेलं वेगळं आहे आणि नंतर पुन्हा काहीतरी वेगळं आतमध्ये जाणवलं ते हे करून वेगळं असं बरेच वेळा झालं माझं आफ्टर फाउंडेशन अगदी. वाव. सई. ऍक्च्युली मगाशी चैत्राली म्हणाली किंवा आता श्रुती पण म्हणाली ना, त्याच्यासारखं त्याच्यावर एक पॉइंट मला फक्त पुढे जोडायला असं वाटतंय की रिॲक्शनच्या ऐवजी रिस्पॉन्डिंग कडे जास्त कल असाही ऍक्सेस नंतर यायला लागतो, तो फाउंडेशन नंतर घट्ट होतो. जेव्हा एखादी परिस्थिती किंवा एखादी घटना, एखाद्या व्यक्तीचं वागणं आपल्याला पटत नाही, त्यावेळेला ते शांतपणे समोरच्या माणसाला सांगणं इथपर्यंत हा माझा पहिल्यापासूनचा स्वभाव आहे. भांडणांच्यात शक्यतो न पडता मला जे सांगायचंय ते सांगणं हे मी करत आलेली आहे ह्याच्या आधी. पण आता काय झालं, ते सांगितल्यानंतर जे माझ्याच मनात सिनेमे सुरू व्हायचे, स्वतःला गिल्ट ट्रिपवर न्यायचं. मग मी असं म्हटलं, मग त्या समोरच्या व्यक्तीला काय वाटलं असेल, तिचं काय म्हणणं असेल, हे जे काही परत 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 कॉन्सेंट्रिक सर्कल सुरू व्हायची ना, ती आता बंद झाली. माझं काम झालं, मी सांगितलं, समोरच्या व्यक्तीला जे वाटायचं असेल ते वाटून घ्यायला समोरची व्यक्ती मोकळी आहे. माझ्याकडून मी चांगल्या मनाने रिस्पॉन्ड केलेला आहे. सो माझ्या डोक्यावर जो त्याचा गिल्ट येत होता ना पूर्वी, की प्रत्येकच गोष्टीचा भले ती चूक असू दे किंवा बरोबर, बरोबर. ते पूर्ण बंद झालं आता. मला मस्त. आता ते स्वतःला कळायला लागलंय की ठीक आहे बाबा, आपलं काम आपण केलंय. सो हा जो एक पीसफुलनेस आलाय ना स्वतःसाठी, दॅट इज ऑसम. खूप खूप प्रेशियस असतो. आय व्हेरी. कॅन स्लीप आय कॅन स्लीप पीसफुली. येस पूनम. Yes, मला ऍड करायला आवडेल की आपली जी बाहेरची बडबड असते ना ती थांबली आहे, लिस्निंग वाढलंय, अवेअरनेस वाढलाय. त्यामुळे आतला जो शांतपणा आहे ना तो आपला सापडलाय. म्हणजे जे आपलं कोर रूप असतं ना ते सापडलंय. सगळ्यांना ऐकून असं वाटत असेल अरे काय आहे नक्की फाउंडेशन, ह्या काय सगळ्या बोलतात आणि इतके चेंजेस त्यांच्यात होतात. तर फाउंडेशन मध्ये असं काही भांडणार आहे ना की इतके टूल्स आहेत ते तुमच्या प्रत्येक आयुष्यातल्या प्रत्येक प्रॉब्लेम आपलं आयुष्य आणि खूप ऑसम आहे. म्हणजे की आणि त्या खरंच सगळ्यांनी सांगितलं की ह्या पूर्वी ऐकलेल्याच गोष्टी आहेत, पण त्या कशा वापरायच्या, किती सोप्या पद्धतीने त्या वापरायच्या आणि इम्प्लिमेंट करायच्या हे फाउंडेशन मध्ये खूप छान प्रकारे कळतं आणि तुम्हाला वापरता येतं. कुठलंही त्याच्यात काय रॉकेट सायन्स नाहीये, फक्त ते तुम्हाला रोज वापरायचंय बस, इतकंच सांगेल. येस. लवली. विजया. हे जे आता पूनम कोर म्हणत होती ना सो त्याच्याशीच रिलेटेड की आय एक्सेप्ट द वे आय एम. आय डोंट हॅव टू चेंज मोर जस्ट टू गेट अकोमोडेट विथ द वर्ल्ड. सो हे म्हणजे ना हे एकदम ऍट पीस झाल्यासारखं झालं मला की मी जशी आहे त्याची खूप छान आहे, काही प्रॉब्लेम नाहीये माझ्यामध्ये. आणि हे जे सतत आपल्यावर बंबार्डिंग होत राहतं ना की आपण अशा पद्धतीने बदलायला पाहिजे, आपण आपले हे मार्ग बदलायला पाहिजेत, आपल्या स्वभावातलं हे काढायला पाहिजे. आय एम टोटली इन पीस विथ माय सेल्फ नाऊ. आणि म्हणजे काही असं दुसऱ्यांसाठी काही बदलायची किंवा त्यांच्या म्हणजे माझं मीच आता अलाउन्स करायला शिकलीये. हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी की आय एम ओके विथ माय सेल्फ नाऊ. दुसऱ्यांच्या व्हॅलिडेशनवर नाही एक काय होतं करायचंय. आपलं की जगत असताना सगळ्यांबरोबर जुळवून घ्यायला पाहिजे. एक्झॅक्टली. हे आपल्याला इतकं सांगितलं गेलंय की त्या जुळवून घेण्यापोटी आपण स्वतःला फार बदलत राहतो, स्वतःला फार बेंड करत राहतो, मॉडिफाय करत राहतो आणि मग त्याचा त्रासही करून घेत राहतो. सो फाउंडेशन नंतर ते सगळं करायला न लागता सुद्धा नाती छान फुलवता येतात, छान हो. सांभाळता जपता येतात. येतं.
हे व्हायला लागतं. आपल्याला भीती ही असते की मला जसं वाटतंय तसं जर समोरच्याशी वागले तर रिलेशन खराब नकोत व्हायला. या भीतीपोटी आपण स्वतःला मॉडिफाय करत चाललेले असतो किंवा स्वतःला मोडून घेत असतो इन अ वे. फाउंडेशन नंतर ती भीतीही निघून जाते. ऍट द सेम टाइम आपला जो काही माझा मीपणा म्हणून जो काही आहे तो इंटॅक्ट राहतो आणि रिलेशन अजून जास्त छान होतं. हो, त्याचाही अनुभव घेतला. येस. मला आणखीन एक ऍड करायला आवडेल की हे जे आता आपण म्हणालो की स्वतःला इतरांसाठी बदलायला नको किंवा हे सगळं न करता सुद्धा नाती टिकून राहतात. आणि इन केस एखादं नातं जर तुटलं तर याचा अर्थ असाच होतो की ते आपल्यासाठी नव्हतं योग्य. सो दॅट ते युनिव्हर्सने तुमच्यापासून काय म्हणतात तुम्हाला डिटॅच केलेलं आहे. येस. आणि हे जे आणखीन एक फाउंडेशनचं की इनफॅक्ट ऍक्सेसचं जे काही आहे किंवा इव्हन HPPचं सुद्धा की जे काही आउटकम आहे त्याच्याशी टोटल डिटॅचमेंट म्हणजे कर्मफळाशी कुठलीही आसक्ती नाही. हा त्याचा इतका सुंदर काय म्हणतात ऍस्पेक्ट आहे ना या सगळ्या गोष्टीचा. मला तो प्रचंड आवडतो सगळ्या बाबतीमध्ये की आउटकमशी टोटली डिटॅच्ड अगदी आपण त्याचं कसलंच हे नाही त्याच्याबद्दल गिल्ट नाही ग्रजेस नाही काहीच नाही. आणि त्यामुळे तो लाईटनेस आहे किंवा एक्सपान्शन जे वाटतं ते वाढायचं प्रमाण प्रचंड वाढलंय अगदी खूपच असं. येस रेखा. मला ह्याच्याच पुढे बोलायचंय की आपण जो गिल्ट आणि लोक काय बोलतील मग मी त्याच्यावर विचार करत राहणार. पण एवढं सगळं ते करायला तर टाइमच नसतो, कारण गॅरी आणि डेनने एवढं कामाला लावलंय ना की एवढे क्वेश्चन्स तुम्ही विचारत राहा. आणि ताईने पण ऑलरेडी लावलेले कामाला आम्हाला, त्याच्यामुळे तो दुसऱ्यांचा विचार करायला वेळच नसतो. त्यामुळे स्वतःच जे आपण कांद्याची साल काढतोय ना तसं आम्ही आमचंच काढत असतो की अरे हे नकोय आम्हाला, ते नकोय असं आहे. त्याच्यामुळे बेस्ट आहे. म्हणून तुम्ही फाउंडेशनचं नावच आहे, फाउंडेशन आहे, स्वतःच फाउंडेशन नीट करा असं आहे. सगळ्यांनीच करायला पाहिजे. परफेक्ट. मस्त रेखा, छान बोललीस. खूप खूप छान एक्झाम्पल दिलं तिने की छान. कांद्याची जशी सालं काढत जातो आपण, जे निरुपयोगी आहे ते टाकून देणं. किंवा अजून एक छान उदाहरण आता जस्ट आठवलं ते म्हणजे की दगड असतो आपण इनिशियली फाउंडेशन केल्यानंतर त्यातला नकोसा भाग सहज काढून टाकता येतो जेणेकरून आतमध्ये लपली जी मूर्ती आहे ती ती बाहेर बाहेर येते. येते. आणि ते इतकं बरोबर. सहजपणे नॅव्हिगेट होत राहतात सगळ्या गोष्टी की इट्स अ फन राईड बेसिकली. आफ्टर फाउंडेशन इट्स अ फन राईड. येस. त्याच्यामुळे होमवर्क बेसिकली भरपूर आहे, तर इतरांची दुनियादारी करायला अजिबात वेळ नाही आपल्याला, तर भरपूर काम करायचं आपल्याला. ती लक्षात येतं माहितीये का की अरे यार एवढी वर्ष दुसऱ्यांचाच विचार करण्यामध्ये वाया घालवली, त्याच्यात आपण स्वतःचा विचारही केला नाही, स्वतःला न्याय दिला नाही आणि तरीही स्वतः काही न करता लोकांना दोष देत बसलोय. हेही आपण करत मला ना असतो. मला एक फक्त इथे ऍड करायला आवडेल की हे आपण आपल्या स्वतःच्या बाबतीत बोलतोय. मला आता असा अनुभव येतो की क्लायंट्सच्या बाबतीत सुद्धा त्यांच्याकडनं इमोशनल डम्पिंग करून घ्यायचं प्रमाण खूप कमी झालंय. खूपच कमी झालंय. म्हणजे पूर्वी मला असं वाटायचं की नाही यार थोडंसं ऐकलं पाहिजे. बिचारा म्हणजे परत पूनम म्हणाली तसं जगन्माता जाऊ दे बिचारा. सतत करुणा मोडमध्ये असतो. आता नाही नाही ठीक आहे तुझा प्रॉब्लेम मला कळलाय आणि त्याच्यावर हे काम करायला मी इथे बसले. बाकीचं मला सांगायला येऊ नकोस. जे तुझे प्रॉब्लेम्स आहेत ते तुझ्याचकडे ठेव. मी ज्याच्यावर काम करणार आहे तेवढेच मला सांग. ही क्लॅरिटी आली आणि त्याच्यामुळे वेळ वाचायला लागला. म्हणजे एनर्जी वाचते इफेक्टिव्हली हा बिकॉज इफेक्टिव्ह टाइम मॅनेजमेंट जास्त जमायला लागलं. परफेक्ट परफेक्ट. आपण क्लायंट्स बद्दल बोलतो आहोतच पण आणि इतरही बऱ्याच गोष्टी तुम्ही शेअर केल्या. मी टँजिबल इफेक्ट्स विचारले तुम्हाला. सो रिलेशनशिप्सवर, तुमच्या घरातल्या रिलेशनशिप्सवर काय फरक पडला हा पहिला प्रश्न. आणि त्याचा सबसेट जो खूप महत्वाचा आहे ऐकणाऱ्या सगळ्या पालकांसाठी की तुमचं तुमच्या घरातल्या लहान मुलांची किंवा तुमच्या पुढच्या पिढीशी रिलेशन कसं झालं. सो दोन्ही म्हणजे आपले समवयस्क आपल्यापेक्षा मोठे हा एक अख्खा मोठा भाग आणि आपली मुलं हा एक टोटली वेगळाच प्रकार असतो घरोघरी. तर मला या दोन्ही बाबतीत काय तुम्हाला फरक जाणवतोय आता ते समजून घ्यायचंय. सो हू वॉन्ट्स टू शेअर? विजया. सो रिलेशन्स काही एक थोडे नाजूक रिलेशन्स जे होते ते असे ओके लेवलला आहेत बा मेंटेन करून ठेवलेत अशा पद्धतीच्या ह्याच्यावर होते मोडवर होते. सो मध्ये आता अशी सिच्युएशन झाली की फोन करून अर्धा तास गप्पा मारू शकते आता. म्हणजे त्यात कसलेही जुने रेफरन्सेस न देता काही उणी न काढता टोटली वेगळ्या म्हणजे तीही व्यक्ती मला अशी पूर्ण वेगळी दिसते आणि कदाचित तिलाही मी वेगळी दिसते अशा पद्धतीचं आहे. फन अँड फाईन अशा पद्धतीच्या गप्पा अर्धा तास चालतात फोनवर. त्याच्यानंतर पण काही असतील इश्यू तर ते अगदी फ्रेंडली मोडमध्ये असे डिस्कस केले जातात. आणि काही सिनियर मंडळींशी पण म्हणू शकतो की एक स्टेप पुढे गेलंय.
काही गोष्टी मागे सरकवून सहज आणि म्हणजे यात कुठेही काही करायला गेलेले नाहीये मी किंवा त्यांनी काही हे नाहीये. सहज असं एक विश्वासाने आणि प्रेमाने असं पुढे जावं ना, तसं ते नातं पुढे सरकलंय. आणि मुलाच्या बाबतीत म्हणशील तर बिईंग अ टीन्स नावडेज म्हणजे घरात टाइम बॉम्ब ठेवल्यासारखे आहेत. त्यातून आता तो 12वीला आहे, 12वीची परीक्षा सुरू आहे, प्रचंड एन्झायटी म्हण हे सगळं सुरू आहे. आणि आफ्टर फाउंडेशन ऍक्सेस बार्स देताना त्याला आय कॅन फील की त्याला नक्की काय होतंय. म्हणजे मी आता सप्टेंबरमध्ये ऍक्सेस केला, त्याच्यानंतर पण मी त्याचे 5-6 सेशन्स केले असेल. तर मला असं काही जाणवायचं नाही किंवा मला असं वाटायचं माझी पद्धत चुकतीये का, काही होतंय का. पण आफ्टर दॅट मी त्याला 2-3दा दिलं असेल, बार्स दिलेत आणि आय कॅन फील की त्याचे टेन्शन पॉइंट्स कुठे आहेत, त्याला नक्की काय होतंय. आणि त्याला हे सांगितल्यानंतर पण म्हणतोय म्हणजे फक्त तुला तेवढंच कळत मला माझा प्रॉब्लेम समजला का तुला, आणि थँक्यू फॉर दॅट, की जास्त काही बोलावं नाही लागले त्यांना, त्याला डोकं आपटावं लागतंय, मी त्या कसा पडते की बाबा काय होतंय म्हणून. सो दॅट एनर्जी एक्सचेंज इज नाऊ ॲट व्हेरी सेटल लेवल आणि ते खूप छान आहे. सो मेजर चेंजेस डेफिनेटली रिलेशनशिपमध्ये पडतातच आणि विदाऊट एनी एफर्ट्स पडतात. येस, दॅट इज व्हेरी एसेन्शियल. कारण ऐकताना कदाचित असं वाटू शकतं की अच्छा, म्हणजे तिकडची जी काही सगळी शिकवलेली टूल्स आहेत ती घरी आल्यानंतर घरच्या माणसांवर वापरायची का, किंवा डेली त्यांच्या बाबतीत काही करायचं का. सो म्हणजे ज्या तुम्ही बाकीच्या मंडळी सुद्धा जे शेअर करणार आहात रिलेशनशिप्स बद्दल, सो हेही क्लिअर करा की तुम्ही ऍक्च्युली टूल्स खरंच वापरता का, फक्त तिकडे जे काम केलं त्याच्याच जोरावरती हे सगळं पुढे हळूहळू हळूहळू ओपन अप होत आहे. सो तेही शेअर करा डेफिनेटली. Add करू का? येस चैत्राली. मला ऍक्च्युली बहुतेक माझ्या डोक्यातला प्रश्न तू पिक केलास. कारण मला हे स्पेसिफिकली सांगायचं होतं की स्पृहाची आता एक्झाम चालू आहे, अॅन्युअल एक्झाम, आणि शी इज नॉट वेल. तो तिचा पहिला पेपर मिस झाला सेमिस्टर एक्झाम, फायनल एक्झामचा. आणि जर मी फाउंडेशन आता म्हणजे आता फाउंडेशन केल्यानंतरची मी आणि आधीची मी, तर या पर्टिक्युलर गोष्टीची मला प्रचंड एन्झायटी आली असती. मला ती आली त्या दिवशी ज्या दिवशी तिचा पेपर होता आणि चुकला. पण त्या मोमेंट नंतर टिल द टाइम फक्त तिचा पेपर चुकला एवढं एक सेंटेन्स आहे ते पेपरवर लिहिल्यासारखं. ते सेंटेन्स जेव्हा मला पॉपअप होतंय तेव्हा मला आश्चर्य वाटतंय की अरे च्छा, मला काहीच कसं नाही वाटलं. म्हणजे आय एम एक्सपेक्टिंग की मला याबद्दल खूप काही वाटलं पाहिजे आणि मला काहीही नाही वाटलंय. आणि मी ही व्यक्ती नाही आहे असं काही न वाटणारी, की म्हणजे जरी ती छोटी आहे, छोटीशी परीक्षा आहे, पण एक्झाम सारखी गोष्ट, ते सुद्धा फायनल एक्झाम तिची मिस झालीये फॉर एनी डॅम रिझन. आणि मला त्याच्याबद्दल कोणतीही ओव्हर रिॲक्शन किंवा रिॲक्शन सुद्धा माझ्याकडून आलेली नाहीये. हा हा खूप मेजर बदल आहे. त्याबद्दल मी तिला काहीही बोललेलं नाही. आणि जो एक्सेप्टन्सचा पार्ट होता फाउंडेशन मधला, ज्याच्यामध्ये मी खूप मेजर ऍक्च्युली ते मेजर काम माझं तिकडे झालं, त्या एक्सेप्टन्समुळे ना स्पृहाच्या रिस्पॉन्सेसमध्ये म्हणजे माझ्या मुलीच्या रिस्पॉन्सेसमध्ये मला खूप जास्त पॉझिटिव्ह बदल जाणवतोय. म्हणजे ती बऱ्यापैकी शांत झालीये, ती बऱ्यापैकी इनलाईन झालीये आणि ती शांत अभ्यासू अशी पहिल्यापासून आहे. पण जो एक प्रकारचा त्रागा कदाचित माझ्या आत चालू होता, जो बाहेर येत होता काही निमित्ताने, तो ऑलमोस्ट थांबलाय. म्हणजे तिला आत्ताचा तिचा पेपर पहिला मिस झाल्यावर तिने मला 2-3दा विचारलं, आर यू ओके? तर मी म्हटलं हा, यू आर नॉट फाईन, यू आर इम्पॉर्टंट टू मी, सो पेपर आपण करूया मॅनेज, एनिवे स्कूलने एक्सेप्ट केलंय. सो लिटरली या मिटिंगला बसण्यापर्यंत मला आश्चर्य वाटते की हे का मी एक्सेप्ट केलंय, मी एक्सेप्ट केलंय हे सगळंच. कसं करू सो शकतो. ते रिस्पॉन्सेस आणि टूल्स बद्दल तू म्हणतेस, रिलेशनशिप इवन विथ हजबंड, इवन विथ इन लॉज, खूप सेटल आहेत रिलेशन. आणि मला जे मी 2 वाक्य पण नव्हते बोलत इन लॉज सोबत, ते आता मी त्यांना फोन करून माझ्या काही गोष्टी सांगते. मला जर आता ते यायचं प्लॅन करतात आणि मला जमणार नाहीये, तर मी न घाबरता त्यांना हे सांगते की मला नाही जमत आहे आता, पण आपण नंतर, म्हणजे विथ ड्यू रिस्पेक्ट. मी काही ड्यू रिस्पेक्ट करायचा का नाही हा नंतरचा भाग आहे, मला बोलताच येत नव्हतं त्यांच्यासमोर. म्हणजे इथे एवढी बडबडणारी मी, मला तिथे अजिबातच एक्सप्रेस होत नव्हते मी. सो आता ते खूप बेटर आहे. भांडणांचं तर मी तुला सांगितलं की हजबंड वाईफ किंवा कुठल्याही थर्ड रिलेशन, आणि याकरता तुम्ही सतत क्लिअरिंग नाही करत. वेन अँड वेर एव्हर रिक्वायर्ड यू यूज टूल. बट हे होतं आपोआप, कारण आपलं तिथं जे 4 दिवसात क्लिअरिंग होतं ना, त्याच्याने तुमच्या आत बदल झालेले असतात. त्याच्याने समोरचा माणूस, जसं श्रुती मगाशी म्हणाल्या किंवा आय थिंक विजया पण म्हणाली, की आपण नवीन आहोत असं समोरच्याला जाणवतं. आणि आपली जी एनर्जी लेवल त्यांना ऍक्सेस होतीये ना, त्यामध्ये इव्हन आपलं फ्रेंड सर्कल, आसपासची लोक जी सतत आपल्याला कुठेतरी पोक करतात असं वाटतायत ना, ते त्यांचे रिस्पॉन्सेस सुद्धा खूप बदललेत आता माझ्या बाबतीत. असं मला जाणवते की अच्छा ठीक आहे, म्हणजे अगदीच कोणी इग्नोर नाही करत आहे, किंवा केलं तर मी जर काही पॉईंट मांडला तर इट इज एक्सेप्टेड. आधी हे होत नव्हतं, जरी तुझा कितीही पॉईंट व्हॅलिड असला. आणि याकरता कोणतंही टूल नाही वापरावं लागत, यू बी देअर. आणि मुळात तसं काही नाही झालं ना तरी वाईट वाटायचं बंद झालंय. हे जास्त महत्वाचं आहे खरं तर या सगळ्यातलं, की ऍक्च्युली तुमच्या मनासारखं नाही झालं तरी तुम्हाला वाईट नाही वाटत त्या गोष्टीचं. करेक्ट करेक्ट. डोक्यात आणि अजून एक पॉईंट उतरवणारा. मला ह्याच्यात मगाशीचा सांगायचा होता,
की एन्झायटी, डिप्रेशन, बीपी, मला स्वतःला बीपीची गोळी होती ती सुटलीये, आणि मग हे सगळं. तर हे सगळंच ना आपल्याला साचलेल्या इमोशन्समुळे, आणि मग अशी आपल्यापैकी कोणीतरी बोलताना म्हणालं की सगळं मागे राहतं आणि आपल्या मनात साचून राहतो, तो गिल्ट येतो. मुळात या सगळ्याचा निचरा होतो, आणि तो निचरा कायमस्वरूपी कसा करता येईल ना हे शिकायला मिळतं. त्यामुळे मला वाटतं की बऱ्यापैकी हेल्थ इश्यूज जे येतात या सगळ्या प्रॉब्लेम्समुळे पुढे जाऊन, बीपी असेल, डायबिटीस असेल, किंवा अजून काही, तर ते सुद्धा काही अंशी तुम्ही ओव्हरकम करू शकता या सगळ्या मदतीने. हा गाडी नाही नेली जेवढं. येस. कोमल, वैशाली, काय मला शेअर? याच्यात एक गोष्ट हे सांगावीशी वाटते की टूल्स तर आपल्याला एक्स्ट्रा शिकवलेच जातात तिथे. क्वेश्चन्स सतत विचारायचे, कुठल्या टाईपचे विचारायचे वगैरे. तिथे म्हणजे जी गोष्ट शिकून आले मी आहे आणि ज्याचा खूप वापर मी करतेय ती म्हणजे बॉडी प्रोसेसेस. सो तिथे ज्या 2-3 छान बॉडी प्रोसेस आपल्याला शिकवलेल्या आहेत. आपल्या क्लास नंतर, फाउंडेशनच्या क्लास नंतर जेव्हा मी आले तेव्हा अगदी 2-3 दिवसातच माझा नवरा आणि मुलगा दोघंही तापाने आजारी पडले होते. आणि मग आपल्याला जी बॉडी प्रोसेस इम्युनिटीसाठीची जी शिकवली जाते की तुम्ही अगदी आपल्या ज्या ग्लँड्स असतात त्या सुद्धा ऍक्टिव्हेट करतात, थायरॉइड ग्लँड्स आणि एव्हरीथिंग, म्हणजे खूप आहे त्याच्यामध्ये डिटेलमध्ये जाऊन. आणि त्याच्याने लिटरली एका रात्रीत दोघांचा ताप कमी झाला होता. इतकं त्याचं इफेक्ट इतके छान आहेत. कधी कधी इम्युनिटी वाढवायची जी एक्स आहे ती आहेच आहे, त्याच्यासोबतच पेन कमी करण्याचे जे टूल्स आहेत त्याचा मी खूप जास्त वापर करत आहे. ऑलमोस्ट अल्टरनेट वीक मध्ये वगैरे कधी कोणाला गरज पडली वगैरे की मग मी त्या बॉडी प्रोसेस रन करते. सो इट्स अ व्हेरी इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट. मज्जा मज्जा मॅजिक आहे लिटरली त्याच्यामध्ये. आणि दुसरं मला एक सांगायचं आहे, म्हणजे आमचा हा जो 10 जणींचा ग्रुप होता, कदाचित ती ग्रुप एनर्जी वगैरे पण असेल की तिथे एक खूप वेगळ्या पद्धतीची तुम्ही खूप मोकळे होता. वेगवेगळ्या लेव्हलवरचं तुमचं जे स्टक असतं, म्हणजे मला तिथे गेल्यावरती असं लिटरली फील झालं होतं की मी माझ्या ट्राईब सोबत आली, माझ्या सारख्या माणसांच्या सोबत जोडली गेली आहे, आणि मी तिथे अगदी मोकळेपणाने जसं वाटेल तसं वागू शकते. आणि ह्या सगळ्या माझ्यापेक्षा मोठ्या आहेत आणि मी त्यांना तरीही ताई म्हणत नाही. इतकं छान अमेझिंग. एनिवे हे बोलली नसतीस तरी चाललं असतं. नाही पण मला खरंच म्हणजे तिथे होम अवे फ्रॉम होम जी आपण एक सेईंग आहे ना, ते एक फिलिंग आलं होतं. म्हणजे 10 जणींचा आपला जो ग्रुप होता म्हणजे सेकंड फॅमिली मिळाली आहे असं ना कोमल, की आता सगळ्यांना बघून एवढा आनंद होतोय ना की इट्स लाईक की सेकंड होम, म्हणजे आहे अजून कोणीतरी आपल्यासाठी या जगात असं. आपल्यासारखं दॅट इज इम्पॉर्टंट. येस वैशाली, माझा पुढचा प्रश्न ह्याच्याशीच रिलेटेड असणार आहे. आय वॉन्ट टू लिसन फ्रॉम हा, वैशाली. मला पण आता कोमल जे पॉइंट बोलली त्याच्याबद्दलच बोलायचंय. आधी रिलेशन बद्दल सांगते. आता मी माझे मनीचे सगळे आतापर्यंत जे केली होती त्याच्यासाठी मेहनत, ते सगळे आता मला त्याचे चांगले रिझल्ट मिळाले आहेत. आणि रिलेशनसाठी मी आता सुरू केलंय काम. तर फाउंडेशनमुळे माझ्या डोक्यात क्लॅरिटी आली की मी काय करायला पाहिजे. माझा आत्मविश्वास वाढलाय, निर्णय क्षमता वाढली आहे. आणि मला आता म्हणजे त्याचं एन्झायटी येत नाहीये किंवा त्याचं टेन्शन येत नाहीये की काय होईल किंवा मला हवंय तसंच होईल का नाही वगैरे, असं काही कुठल्याच कन्क्लुजन मध्ये मी जात नाहीये. जे काय होईल ते मला मान्य असेल, फक्त ते माझ्या विचारांनी जे ठरवलंय मी तसं म्हणजे करू शकणार आहे मी आता. आणि फायनली उद्यापासून माझी परीक्षा आहे त्याच्यासाठी, आणि ती परीक्षा द्यायला जाणार आहे मी. तर ते बघूया काय होतं. म्हणजे आताची मीटिंग थोडी त्याच्यासाठी आधी आहे, तर त्याचे मी अनुभव शेअर करेन. आणि दुसरं म्हणजे आपली बॉडी प्रोसेस असं जे काही इम्युनिटी सिस्टीम साठी आपल्याला शिकवलं फाउंडेशन मध्ये, त्याचा मी आता ची सेशन्स घ्यायला येणाऱ्या लोकांसाठी गिफ्ट म्हणून वापर करते, की मला कळावं त्याच्यामुळे काय बदल होत आहेत किंवा काय, आणि त्यांना झाला तर उपयोग व्हावाच म्हणजे, आणि त्यातून मला समजेल की काय होतंय, कसा होतोय. त्यासाठी मी आता तरी ते गिफ्ट म्हणून सगळ्यांना देते. त्याची माहिती सांगतेय, लोकांना अजून काहीच माहिती नसतं. तर त्यामुळे येणाऱ्या सगळ्यांना त्याची माहिती सांगते. एक माझ्याकडे खूप वयस्कर पेशंट येतात की ज्यांचे किडनीचं प्रॉब्लेम आहे आणि 2-3 वेळा ऑपरेशन झाले, तर त्यांच्यासाठी काही त्याचा फायदा होतो का हे मला बघायचंय. आणि ते जसं कोमल म्हणाली की तिकडे ग्रुपची एनर्जी आहे त्याचा मला फायदा होतो. आता उद्या माझी परीक्षा आणि आज हे सेशन आहे, तर मला त्याचा खूप म्हणजे हे होतं, मला बेनिफिट होतो त्याचा, की मी माझा कॉन्फिडन्स परत वाढतो
कुठेतरी मागे मागे पाऊल गेलेलं असतं ते एकदम नाही नाही ह्या सगळ्या म्हणतायत तर मग अरे आपण काय परत असा विचार करतो, कुठेतरी रिक्रिएट व्हायला लागलेली असते गोष्ट तर ती लगेच थांबवली जाते. That's right. आणि ती एनर्जी खूप वेळ पुरते मला पुढचा. मस्त. आणि अगदी बोललं तरी मला बरं वाटतं कोणाशी, म्हणजे जर एखाद्या वेळेस वाटलं अगदी आपल्याला की चुकतंय का आपलं, तर आता युनिव्हर्सला प्रश्न विचारायचं हे एक चांगलं टूल आहे की माझ्या बरोबर आणखीन माझी टीम आहे, हे पण एक एहसास जो आहे की मी त्यांना विचारू शकते, मदत मागू शकते. आणि बरोबर. ऑलरेडी ते हेल्प करतायतच, पण तरी एक अजून खात्री झाली त्याची की हो बाबा आपल्याला नुसतं वाटत नाहीये. तर तसं आपल्याला तिथे शिकवलं गेलं की हो असते, खरंच असतात ह्या गोष्टी आणि खरंच मलाच नुसतं वाटत नाहीये, माझे भास येस नाहीयेत ते येस, हा तुम्ही. खूप मेजर शिफ्ट असतो की मला नुसतं वाटत नाही, इट्स नॉट जस्ट मेक बिलीव्ह किंवा माझ्या मनाचे खेळ नाही हे. हा हा ऍक्च्युली आयुष्यात गोष्टी चेंजेस होत आहेत किंवा प्रत्यक्षामध्ये बदल, जे फक्त मला नाही इतरांनाही दिसणारे बदल आहेत. सो दॅट इज व्हॉट वी क्रिएट इन फाउंडेशन. फाउंडेशन बद्दल म्हणजे नावच आहे की बेस आहे तो आयुष्याचा, जो पूर्ण रिस्ट्रक्चर करणं आणि आयुष्य नव्याने बेतायला सुरुवात करणं त्या नव्या फाउंडेशनच्या आधारावर. सो मला नेक्स्ट क्वेश्चन, जो कोमलनी थोडा त्याला ऑलरेडी टच केलंय, की आपला हा 4 दिवसांचा कोर्स जसा इतर ठिकाणी होतो तसा डे इन डे आउट असा नसतो. आपण रेसिडेन्शियल कोर्स करतो, विच मीन्स हा 4 दिवस, हे 4 दिवस घरापासून लांब एका ठिकाणी आपण एकत्र येऊन पूर्ण 24 तास त्याच एनर्जीमध्ये असतो. सो इन अ वे तो आपल्या फॅमिलीचा पहिला रेसिडेन्शियल कॅम्प होता, रेसिडेन्शियल कोर्स होता. सो आय वॉन्ट टू नो फॉर दॅट एक्सपिरियन्स, बिकॉज मी स्वतः फाउंडेशन पहिल्यांदा केलं तेव्हा मला रेसिडेन्शियलची मजा मिळाली नव्हती, जी मला तुमच्यासोबत आत्ता मिळाली आहे. सो तो अनुभव कसा होता आणि तिथे ऍक्च्युली काय झालं, म्हणजे खूप एंटर काय काय. केल्यापासून काय काय झालं. आणि बरं झालं तो एंटिटी रेसिडेन्शियलच होता, ते अपडाऊन करण्यासारखी गोष्ट नाहीच आहे. तो हो आणि पूर्ण फील रेसिडेन्शियल पूर्ण केल्यामुळे वेगळा त्या आहे. गोष्टी हा पूर्ण वेळ त्या मनात आपण घोळवू शकतो, एकमेकांशी चर्चा करू शकतो, त्याच्यात ब्रेक येत नाही कुठे. ते इम्प्लिमेंट करायची गोष्ट नंतर आहे, पण समजून घेण्याची जी प्रोसेस आहे ती रेसिडेन्शियलमुळे खूप चांगल्या प्रकारे होते. म्हणजे नाहीतर आपल्या अर्ध्या गोष्टी या प्रवासातच आपण तिथे सोडून दिल्या असत्या आणि आपण विसरलो असतो. मग नंतर आपण जेव्हा मॅन्युअल वाचू तेव्हा परत प्रश्न पडतात, म्हणजे मग डिस्कशन मध्ये एक बराच वेळ गेला असता, जो तिथे राहून ते शिकल्यामुळे इम्प्लिमेंट करणं किंवा ते समजून पुढे पाऊल उचलणं ही गोष्ट लवकर झाली म्हणजे, असं मला वाटतं. आणि त्या एनर्जीमध्ये खूप वेळ, पुढचाही खूप काळ खूप आनंदात गेला. तिथे तर गेलाच, म्हणजे तिथे तर सगळ्यांना एक नवीन फॅमिली मिळाली, आपण एकटे नाही होत, आपल्या बरोबर आहेत हे सगळे, म्हणजे आपल्या विचारांचे, जे आतापर्यंत असं जाणवत होतं की हीच एकटी वेगळी आहे आणि आपण प्रत्येक ठिकाणी वेगळे पडायचो, तर तिथे तसं आपल्यासारख्या नाही. आहेत अजून काही जणी तरी, असं म्हणजे ती एक जाणीव झाली तिथे. आणि त्याचा एक आनंद वेगळाच होता. म्हणजे माझं काही चुकत नाहीये किंवा मी आहे तसं स्वतःला एक्सेप्ट केलं पाहिजे, ही गोष्ट तिथे राहून शिकल्यामुळे सोपी झाली. सोपी झाली. परफेक्ट. आणि आफ्टर सेशन जे डिस्कशन होत होतं ना आपलं, ते पण खूप एनर्जेटिक होतं आणि त्यामध्ये डाऊट क्लिअरिंग खूप चांगल्या पद्धतीने होत होतं, म्हणजे त्याच्या त्या दिवशी आणि आपण त्याच एनर्जीत आहोत. सो जे नाही येते ते नंतर कोणाला तरी विचारण्याच्या ऐवजी एक तर तू होतीस, त्याच्यामुळे तुझ्या अनुषंगाने तू जे सांगतेस ते परत आम्ही 10 जणी एकमेकीला रिलेट करत होतो, मग त्याच्यातून कोणीतरी काहीतरी त्याला जे समजलंय ते सांगतोय. सो हे एनर्जी एक्सचेंज किंवा थॉट एक्सचेंज पण खूप इम्पॉर्टंट होतं त्यावेळेला. आणि मला दुसरं एक म्हणजे अनुभव नंबर शेअर ऑफ करावा. सॉरी श्रुती, एकच लास्ट अनुभव मी क्विकली शेअर करते की आपण जे बार्स रन केले होते एकमेकांचे ग्रुपमध्ये सगळ्यांचे, तेव्हा सगळ्यांना जो अॅनिमल्स वाला एक कॉमन थ्रेड सगळ्यांमध्ये होता की सगळ्यांना काहीतरी अॅनिमल्स रिलेटेड हा हा फील झालं होतं. बरोबर. ते फार छान होतं, ती हा एनर्जी खूप छान. सॉरी श्रुती, बोला. हे श्रुती बोलो. जे आपली आपली जी बॅच होती 10 जणींची, म्हणजे हा नंबर पण खूप मॅटर करत होता की नंबर ऑफ स्टुडंट म्हणजे, किंवा आपण खूप जास्त संख्येने होतो, त्यामुळे काय झालं की प्रत्येकाचे जे अनुभव शेअर झाले त्यामुळे प्रत्येकाचं अनुभव विश्व खूप चांगलं समृद्ध झालं. आपोआपच त्या एकमेकींच्या अनुभवातून आपल्याला खूप शिकता आलं, किंवा प्रत्येकीच्या मनात जे क्वेश्चन पॉपअप होत होते, शगुन मॅडमने जे काही एक्सप्लेन केलं त्यामुळे म्हणा, किंवा बाहेरचे पण जे काही अनुभव आले आणि ते तिथे शेअर केलं गेल्यामुळे बरंच नॉलेज आणि वेगवेगळ्या लेवलवरचं मिळायला खूप छान मदत झाली. की एखादा मे बी असा ऍस्पेक्ट होता की जो माझ्यासाठी अनएक्सप्लोर्ड होता, किंवा काही नवीनच होत्या काही काही गोष्टी म्हणा, पण त्या दुसऱ्यांकडून ऐकल्यामुळे अरे वा, असं पण असतं का, म्हणजे प्रत्येक गोष्ट आपलं आयुष्य तसं बघायला गेलं तर लहान आहे, आपण प्रत्येक गोष्ट स्वतः अनुभवून जगून शकत नाही. तर ते दुसरा म्हणजे आमच्या ह्याच्यामध्ये त्याला आप्त प्रमाण म्हणतात, की दुसऱ्याने सांगितलंय त्यातून चला आगीला हात लावू नका, गरम असते, आपण काही प्रत्यक्ष हात लावून बघू शकत नाही. प्रत्येकाने सो बघायची असं होत गेलं की दुसऱ्यांच्या अनुभवातून पण बऱ्याच गोष्टी मिळाल्या आणि आपलं अनुभव विश्व खूप समृद्ध झालं, नॉलेज गेन झालं खूप छान प्रकारे असं.
आणि अजून एक मी सांगेन की आपण जेव्हा क्लासमध्ये असायचो तेव्हा असं जेव्हा एखादा एक टॉपिक निघायचा एकीचा जो सुरू झाला की तशाच लेवलचे ज्यांचे ज्यांचे प्रॉब्लेम्स असायचे ते सगळे बाहेर यायचे आणि छान डिस्कस व्हायचे आणि ते तिथेच रिलीज व्हायचे म्हणजे सगळ्यांना मोकळं वाटायचं अगदी. तर ते खूप छान होतं त्याच्यात की आणि बऱ्याच जणांना अनुभव तसा आला असेल है ना की आपले म्हणजे सिमिलरच काही काही प्रॉब्लेम एकदम सिमिलर होते आणि म्हणाले अरे आपल्याला आणि एकीचा ऐकताना दुसरीला तो आठवत होता आणि तो आपण तिथे डिस्कस करून शगुन मॅम आपल्याला क्लिअरिंग करून रिलीज करत होत्या. त्यामुळे तो एकदम छान सोहळा होता म्हणजे रिलीज होण्याचा आणि व्हेन्यू पण सुंदर होता आपला. खूप आणि छान फूड पण. शब्द वापरला असतो की सोहळा होता. ऍक्च्युली मला असंच फील होता तो ते 4 दिवस अनुभवताना की सोहळा हाच शब्द इतकं छान सेलिब्रेशन होतं ते 4 दिवस सगळ्याच गोष्टींचं की आपण एकत्र बोललो, सेशन्स रन केली, रात्रभर जागलो, गप्पा मारल्या, हसलो, रडलो सुद्धा, पेन हो. पॉइंट्स डिस्कस केले, पेन पॉइंट्सना सामोरं जायची हिंमत मिळाली असं मला वाटतं की आतापर्यंत कधीच नाही कोणाशीच नाही बोललं गेलं. ते सुद्धा सगळं कुठे कुठे लपलेलं बाहेर आलं, नॉट जस्ट बाहेर आलं, त्यावर उत्तरं मिळाली, त्यावर सोल्युशन्स मिळाली, ते हील झाला. वी जस्ट लेफ्ट इट बिहाइंड. सो व्हेरी ब्युटिफुल वर्ड. थँक्यू सो मच. येस रेखा, बोलो. मला सांगायचं की शगुन मॅडम सकाळपासून संध्याकाळपर्यंत शिकवून जायच्या त्याच्यानंतर आम्ही योगिनी ताईंना पिडायचो आणि त्या सगळ्या म्हणजे आमचं म्हणजे माहिती काय होता सगळं. शंकेचं सगळं निरसन करायच्या. एक एक पर्यंत जागायचो आम्ही. आणि ज्या ताईने जे टेक्निकल जी बाजू काय सांभाळली एकही जेंट्स नव्हते रेकॉर्डिंग पासून आणि ते खाली आपलं ते शूटिंग पर्यंत रिअली हॅट्स म्हणजे टेक्निकल बाजू एकदम जबरदस्त आहे म्हणजे त्यांचं नियोजन खूप छान आहे. म्हणजे असं एकही म्हणजे कोणीच नव्हतं जेंट्स सगळं त्या एकट्या सामा कोणी त्यांना हेल्प पण करत नव्हतं. त्या बिचाऱ्या एकट्याच रेकॉर्डिंग ऑन ऑफ हजार म्हणजे दिवसभर चालायचं तर बरोबर ते एकट्याच करत होत्या असं आहे. पण कोणी कधी नेक्स्ट केलं ना तर योगिनी ताईंना घेऊनच जायचंय असं आहे. कारण बऱ्याच गोष्टी ना थोड्याशा वर जातात मग त्या ताईंना विचारायचं मग याचा अर्थ काय हे डोंट काय. वरी, आपल्या फॅमिलीचे ऍक्सेस फाउंडेशन कोर्स माझ्याशिवाय नाही होणार एवढं नक्की. येस. नक्कीच आहे हो. नाही नाही आणि नंतर मराठीतून आणि तुमच्या योगिनीचं एक वर्ष आवडेल आधी आम्हाला. झालेलं आहे. हो की नाही योगिनीचं 1 वर्ष आधी झालेलं आहे त्याच्यामुळे ती अवेअरनेसच्या एका वरच्या लेवलला असल्यामुळे ती बरोबर ते हे करत होती. हो की नाही नक्की त्याच्यामुळे तिला तर प्रत्येक दोन हॅट्स ऑफ आहे की प्रत्येक वेळेला प्रसंगवधान ठेवून सगळ्या गोष्टी म्हणजे ते तिच्याकडे बघून तर शिकण्यासारखंच आहे. आणि त्या 4 दिवसात तर आम्ही पुरेपूर शिकलो की प्रत्येक आणि कोणी पुढे मागे जात असेल तर पॉइंटवर ट्रॅकवर आणणं पण तिचं जबरदस्त काम होतं ते. कारण 10 बायका एकत्र आलेल्या म्हणजे तुम्ही समजू शकता. 4 पण दिवस सगळ्या एकत्र राहिलेल्या त्यामुळे विदाउट छान एनिथिंग. होतं सगळं. आणि सगळं नियोजन पण छान होतं हो प्रश्नच नाही. हो मेन्यू छान होता मेनू छान होता. फूड फूड थँक्यू सो मच. फूड वॉज असं. नाही कमिंग नेक्स्ट टाइम ते मराठीतून घ्यायचंय तुम्ही छान नक्कीच तुमच्या छान नक्कीच. मराठीतून. तथास्तु तथास्तु. शुअर, आपले काही कोर्सेस आहेत पाईपलाईन मध्ये आणि होपोनोपोनोचा कोर्स नवीन फॉर्मॅटमध्ये पुढच्या महिन्यापासून येतोय. प्लस अजून काही ऍडव्हान्स कोर्सेस जे आता इथून पुढे फक्त होपोनोपोनो आणि त्याच्या ऍडव्हान्स लेवल केलेल्या मंडळींसाठीच असतील. सो बरेच चेंजेस होणार आहेत 2025च्या आणि हेल्थचं वर्कशॉप येणाऱ्यामध्ये. काही. येस येस, रोको रोको, प्रश्न संपलेले नाहीयेत. चॅट बॉक्स ओपन केलाय मंडळी. सो ज्यांचे अच्छा. प्रश्न अजून राहिले असतील त्यांनी चॅटमध्ये शेअर करा. माझ्याकडे अजून काही 1-2 प्रश्न आहेत ते मी घेणार आहे. पण ऐकणाऱ्या मंडळींना जे जे आता हे ऐकल्यानंतर अजून काही सरफेस झालं असेल तर फील फ्री टू आस्क. कमिंग बॅक टू फाउंडेशन. सो वी सेड दॅट रेसिडेन्शियल कोर्स असल्यामुळे ह्याचा फायदा झाला. ग्रुपची एनर्जी डेफिनेटली हाय होती, खूप धमाल आली. आणि व्हॉट आय कॅन सी इज तुम्ही जे जे शेअर करता हा जो माझाही अनुभव आहे जो कदाचित ऐकणाऱ्यांच्या डोक्यातही हा प्रश्न असणार की हे शिकल्यानंतर फाउंडेशन कोर्स केल्यानंतर जसं बार्स शिकल्यानंतर आपण बार्स रन करायला शिकतो, एक आपल्याला टेक्निक मिळतं, तसं फाउंडेशन शिकल्यानंतर आपण क्लायंटसाठी काही शिकतो का हा आउट अँड आउट आपल्यासाठीचा कोर्स आहे. मला वाटतं त्याचं थोड्या प्रमाणात उत्तर ऑलरेडी वैशालीने दिलंय की त्यातले बॉडी प्रोसेसेस ती क्लायंटसाठी वापरते, कोमल वापरते आहे. याच्याखेरीज इतर काय तुम्हाला जाणवलं की फाउंडेशन, माझा थेट प्रश्न हा आहे, ऐकणाऱ्या मंडळींच्या वतीने हा प्रश्न आहे की फाउंडेशन क्लायंटसाठी करू का माझ्यासाठी करू? What is स्वतःसाठी. your answer? स्वतःसाठी. स्वतःसाठीच करायचंय. स्वतःसाठी. स्वतःला चेंज करायचं असेल तर नक्की करा. स्वतः बदललं की आपल्या आजूबाजूची 3.5 लाख लोक बदलतात. बघा आपण केवढं मोठं दायित्व आहे आपल्या खांद्यावर. आणि अशा 10 जणी आणखीन किती जणी म्हणजे काय ते अख्खं आपण विश्वच बदलायला घेतलंय असं वाटतंय मला अगदी.
ते पूर्वी लहानपणी बघायचं नाही का, ते कुठला ऍड मध्ये तो माणसाच्या खांद्यावरती पृथ्वी वगैरे असं त्या टाईपचं फिलिंग येतं अगदी. फक्त एवढं आहे की गॅरी आणि डॉक्टर डेन या दोघांनी ते काम खूप सोपं केलंय. जेवढा तो माणूस येस, कष्टात दिसतो तेवढं हे कष्टाचं काम अजिबात नाही. कष्टाचं नाही एक्झॅक्टली. त्यात धमाल आहे. येस, सई मला तर बोलते. असं ऍड करायचंय. येस सही चैत्र, बोलताय? हा. नाही, तुला बोलायचं असेल तर बोल आधी. नाही, तुम्ही बोला ना, मग मी बोला बोलते. बोला हा, बोला. ओके. फाउंडेशन करायचं तर स्वतः करताच करावं. कारण सी, फाउंडेशन केल्याने मुळात तुम्ही तुमच्या मनातला सगळा कचरा म्हणजे ऍक्सेस बार्स घेऊन सुद्धा जे होत नाही, तुम्ही 10 सेशन्स घ्या, 15 सेशन्स घ्या. ऍक्सेस बार्स इज अ व्हेरी फास्ट मोडॅलिटी. इतर मोडॅलिटीज पेक्षा ती फास्ट आहे, हे मी पण सांगू शकते, कारण मी इथे प्रॉपर सेंटर चालवते रत्नागिरीत. सो बऱ्यापैकी मी क्लायंट्स हँडल करते. पण तेवढे सेशन्स करून सुद्धा जो बदल स्वतःच्यात होत नाही, तो एका फाउंडेशननी होतो. आणि तो जो काही अवेअरनेस येतो ना, तो तुम्हाला नंतर क्लायंट्सच्या बरोबर वागण्यात किंवा इव्हन त्यांना सेशन देण्यात सुद्धा तो रिफ्लेक्ट होतो. त्यामुळे जर फाउंडेशन पण मुळात हेतू हा स्वच्छ असावा असं मला, म्हणजे माझ्याकरता तरी हे आहे की ते स्वतः करताच करायला पाहिजे. कारण ती ती ते जे लेवल ऑफ अवेअरनेस आहे ना, दॅट इज टोटली नेक्स्ट 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 लेवल. सो क्लिअर कट आन्सर आहे की येस, आधी ऑक्सिजन मास्क स्वतःला लावून घ्या फाउंडेशन नावाचा. एक्झॅक्टली येस एक्झॅक्टली. चैत्राली. मला तर फाउंडेशनचा, आता सगळे सांगतायत तसं स्वतःसाठी उपयोग तर आहेच, म्हणजे सईने सांगितलं आपल्याला तसं. पण मला तर प्रोफेशनली पण उपयोग झाला, कारण फाउंडेशन नंतरच मी ऍक्च्युली प्रोफेशनली बार्स करायला लागले. म्हणजे जे याआधी खूप वेळा झालं होतं डिस्कशन, तूही याआधी खूप वेळा सांगितलंस की तू करू शकतेस प्रॅक्टिस, पण माझं असं होतं की नाही नाही, मला एटीटीची भीती वाटते, लोक काहीतरी माझ्या घरी घेऊन येतील वगैरे. हे सगळे चुकीचे समज होते, हे आज मी म्हणू शकते. पण हे कितीही वेळा तुझ्याकडून ऐकून सुद्धा किंवा अनुभव ऐकून सुद्धा मला पटत नव्हतं. पण जो कॉन्फिडन्स फाउंडेशन नंतर वाढला, तर मी ऍक्च्युली ऍडव्हर्टाइजमेंट करायला लागले. आता माझ्याकडे एक स्वतःची केस चालू आहे बार्स साठी, आणि एचपीपी साठी सुद्धा आता तिने अप्रोच केले. स्पेशल चाइल्ड आहे तर ती आता चाइल्ड साठी सुद्धा अप्रोच करते. सो गोष्टी घडतात, आणि मला तो कॉन्फिडन्स मुळातच फाउंडेशन नंतर आला. आल्यानंतर एक 8 दिवसात मी स्वतःची एक ऍड तयार केली आणि ती 1-2 ग्रुपमध्ये टाकली, सो दॅट की एकाने मला अप्रोच केलंय. सो म्हणजे तू म्हणशील की प्रोफेशनली काय बदल झाला, तर मी प्रोफेशनली काम करायला लागले, हाच बदल झाला. असम असम. सर्वात आणि दुसरा चांगला जाणवलेला बदल म्हणजे काय माहितीये का, आपण भारतीय आहोत म्हणा, म्हणजे ऍक्च्युली भारतीय वगैरेच नाही, पण आपल्यावर एक संस्कार असतात ना लहानपणापासून, की समजा मोठ्या माणसांना उलट बोलू नये वगैरे, म्हणजे सो ऑन. असं मी एक जस्ट एक्झाम्पल दिलं. पण फाउंडेशन मध्ये आपण जे पहिल्यांदा शिकतो की स्वतःला पहिल्यांदा बदला किंवा स्वतःवर काम करा. सो त्याच्यामध्येच एक स्वतःसाठी स्टँड घेणं हा एक महत्वाचा भाग आहे असं मला वाटतं. आणि कधीतरी असं होऊच शकतं की आपण स्वतःसाठी स्टँड घेताना कधीतरी असं वाटतं, अरे आपण हे काहीतरी चुकीचं करत नाही आहोत ना, म्हणजे ज्याच्यामुळे समोरच्याला आपल्याबद्दल, किंवा समजा घरात म्हणजे स्पष्ट बोलायचं झालं तर मोठी माणसं असतील, कधीतरी त्यांचं चुकत असतं, पण आपण ते कसं दाखवायचं स्पष्टपणे याची गिल्ट येऊ शकते अगदी, आणि हे जाणवतं. आणि कारण हे मी का बोलतेय, तर माझी मोस्टली इन्फर्टिलिटीची प्रॅक्टिस आहे. आणि मला जेव्हा पेशंट म्हणजे बायका येतात ना, त्यावेळी जाणवतं की अरे त्यांची काही चूक नाहीये, की रादर त्यांनी काहीतरी बऱ्याचशा गोष्टी चुकीच्या पद्धतीने परसिव्ह केलेल्या असतात. तर कुठेतरी जे खरं सांगायची वेळ येते त्यांना, नाही बाबा हे असं नाहीये, ते तसं आहे, तर त्याच्यामुळे त्यांच्या मनावर जी गिल्ट येते किंवा अँझायटी येते, आणि त्यामुळे त्यांना प्रेग्नन्सी राहायला प्रॉब्लेम येतात. म्हणजे हे मी प्रत्यक्ष प्रॅक्टिसमध्ये बघते, म्हणून मी बोलते. आज 32 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये पहिली 16 वर्ष वेगळी होती आणि आताची वर्ष वेगळी आहेत, हे जे मला प्रकर्षाने जाणवणारा फरक आहे. तर त्यामुळे कुठेतरी एक त्यांना सांगताना की नाही, हे तुम्ही करताय हे बरोबर आहे, ह्याच्याबद्दल तुम्ही ग्रजेस घेऊ नका किंवा ह्याच्याबद्दल तुम्ही अँशियस होऊ नका. आणि हे असं बदलल्यामुळे पेशंट्सला रिझल्ट येताना दिसतात आहे, म्हणजे पेशंट सुद्धा हॅपी आहेत. तर हा एक मला पॉझिटिव्ह चांगला बदल जाणवावा असं वाटतं. म्हणजे आपल्याला हा गॅसलाइटिंगचा पॉईंट जेव्हा शगुन मॅडमने शिकवला होता, आणि त्यावेळी त्यांनी सांगितलेलं एक वाक्य म्हणजे अगदी डोक्यात आहे, की भारतीय पॅरेंट्स त्यांच्या मुलांना खूप गॅसलाइटिंग करतात. त्यामुळे मी माझ्या लेकीला विचारलं, बाई माझ्याकडून तुला असं काही होत नाहीये ना ग, असेल तर सांग म्हणून. असं तर नको बाबा, आपण असं नको होऊया. निदान हे एवढं जरी प्रत्येकामध्ये बदल झाला तरी खूप झालं असं मला वाटतं अगदी. लवली. एक क्विक प्रश्न घेते आणि देन आय वॉन्ट टू अंडरस्टँड की मनी रियालिटीवरती फाउंडेशनचा काय बदल झाला किंवा प्रभाव पडला. त्याआधी चॅटमध्ये आलेला एक प्रश्न मुद्दाम घेते आहे की भाषेचा अडथळा किती जाणवला. 4 दिवस आपण तिथे होतो आणि शगुन खेतांच्या कंडक्ट करतात कोर्स, त्या हिंदी इंग्लिश मध्ये कंडक्ट करतात. तुम्हाला विशेषतः ज्यांना
कम्फर्टेबल नाही आहेत त्या मंडळींकडनं मला ऐकायचं किंवा नव्हत्या असं वाटत होतं त्यांच्याकडनं मला ऐकायचं की भाषेचा अडथळा किती झाला फाउंडेशन समजून घेण्यामध्ये. लँग्वेज ही बॅरियर वाटली का? नाही, अजिबात नाही. नाही नाही. नाही वाटत. का नाही म्हणजे काय वेगळं काय वाटलं किंवा हाऊ दॅट प्रॉब्लेम गॉट टॅकल्ड? कसं काय काय होता तो अनुभव? वॉट एव्हर. मे बी एनर्जेटिकली आपण कनेक्टेड होतो ना, त्याच्यामुळे की ते असं जाणवलं नाही. म्हणजे खूप, आणि काही गोष्टी अशा होत्या की ते शब्द कधी कधी ऐकलेले पण नसायचे, पण ते समजायचे. कसे समजायचे ते मला कळलं नाही, पण कळत नव्हतं म्हणजे. आता परत परत वाचून ते अजून, आणि त्यावेळेला मात्र ते जसंच्या तसं कळत होतं. तर ते ती पूनम म्हणते फाउंडेशन बरोबर आहे. असावी. पूनम म्हणते ते बरोबर आहे. त्या गोष्टी मे बी आपण आधी ऍक्सेस केलेलं असतं आणि एनर्जेटिकली कनेक्टेड असतो, ग्रुपची एनर्जी असते डायनेमिक. पण नाही, कदाचित ते आपल्यापर्यंत पोहोचणार असतं म्हणूनच आपण फाउंडेशनला जातो. आणि ते इट आपल्यासाठी इज असतं. मेंट टू बी, इट इज मेंट टू बी, वी आर डेस्टाईन्ड टू बी देअर, आणि म्हणून आपल्याला एक्झॅक्टली. ते कळतं वी आर चोजन फॉर द असं मला फाउंडेशन. वाटतं. तुम्ही कितीही येस, म्हटलं ना की मी तिथे म्हणजे जाणार, बट आपण अनलेस नाही अँड अंटिल चूज युनिव्हर्स करत. चूज यू, तोपर्यंत कितीही तुम्ही काय म्हणतात अगदी हातपाय आपटात, रागा करा, काही करा, आणि ज्याच्या ह्याच्यात नसेल पण जर योग असेल तर तुम्ही कुठेही असा, अगदी परग्रहावर जरी असेल तरी तिथे येऊन तुम्ही चैत्राली, पोहोचणारच येस फाउंडेशन साठी. येस. सो जसं तात्काळ बुकिंगचं मगाशी चैत्राली मी सांगितलं म्हणजे तुम्ही फाउंडेशन सारखी गोष्ट आहे ना ही चूज इतकी करते आपल्याला की आपल्या एनर्जीनी ते चूज केलेलं असतं की प्रतिकार कितीही करायचा प्रयत्न केला तरी सुद्धा असं धरून बांधून तिथे आणून बसवलं जातं. मी येणार नाही, मला यायचं नाहीये, मला जमणार नाहीये असं सगळं म्हटल्यानंतर सुद्धा जो काही अनुभव येतो तो एनर्जी लेवलला चूज केलेला असेल तरच येतो. प्रश्न पडत राहिले आणि त्या प्रश्नांच्या अधीन होत राहिलो तर बाकी सगळी तयारी असेल तरी तिथे पोहोचणार नाही, हे शुअर आहे. लवली. म्हणजे मी स्वतःला खूप पटवून द्यायचा प्रयत्न केला की नाहीच जमणार आहे मला फाउंडेशन, मी नाहीच हे करणार, माझ्यासाठी नाहीच आहे ते, असं मी स्वतःला खूप पटवून द्यायचा प्रयत्न केला. पण अल्टिमेटली मला कळलं की नाही, माझा ऑलरेडी हा डिसिजन झालाय, आता मी फक्त खेकटी काढतीये, म्हणजे स्वतःला नाही म्हणायची संधी देते स्वतःला. येस. पण नाही, फाउंडेशन चुजेस यू असं म्हणता येईल आपल्याला. इट्स व्हेरी. एक्झॅक्टली. आणि दुसरं काय मला सांगायचंय की सरेंडर मोड ऑन केला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे काय माहितीये की जसं आपल्याला फाउंडेशन किंवा ऍक्सेस मध्ये म्हणजे सांगतात की अवेअरनेस असला पाहिजे. मग तुमच्या लक्षात येतं, अरे अवेअरनेस म्हणजे आपल्याला ज्यावेळी वेन यू आर इन अवेअरनेस त्यावेळी तुम्हाला जाणवतं की तुम्हाला फाउंडेशनसाठी निवडण्याची युनिव्हर्सची प्रोसेस आहे ना खूप आधीपासून सुरू झालेली असते. हे मला विशेषतः माझ्या लेकीच्या ऍक्च्युली ज्या ह्याच्यावरून की अरे नाही मला हे करायचं होतं म्हणूनच मे बी ते तसं झालं की काय, म्हणून मला मी ऍक्सेस मध्ये आले, एचपीपी मध्ये आले, आणि थ्रू दॅट की मी फाउंडेशन पर्यंत पोहोचले. सो दॅट प्रोसेस वॉज लॉंग, म्हणजे आय गो इट वॉज आधी सुरू झाले. हा खूप आधी सुरू झालेली होती की हे असं असं होणार आहे म्हणून ते असं झालेलं आहे. मग आपल्याला कळतं कार्यकारण भाव असतो ना की काय बरोबर. म्हणतात कोइन्सिडन्स काहीच नसतो, की यू क्रिएट एव्हरीथिंग येस असं असतं ते येस. सगळं. आणि देन युनिव्हर्स विल एक्झिक्यूट दॅट. जसं एक्झॅक्टली. तुझं मी प्लॅन आहे ते या युनिव्हर्स मुद्द्याशी युनिव्हर्स आधी डॉक्टर प्रेमाने स्मृतींच्या असे या मुद्द्याशी धक्का मी देतं. सहमत आहे की हे सगळं आधीच ठरलेलं असतं. त्याप्रमाणे तसंच माझ्या अनुभवाला आलं की मलाही सेम वाटलं आता जसं डॉक्टर श्रुती बोलल्या तसं की हे सगळं ठरलेलं होतं आणि त्यामुळे मला बाकीचा काही म्हणजे विचारच नव्हता की इंग्लिश आहे किंवा काय. त्याचं काही म्हणजे डोक्यात पण आला नाही तो विषय आणि तिथे गेल्यावर पण मला सगळं समजत होतं. आणि एखादा शब्द नाही समजला तरी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी या कृष्णनीतीत असल्याप्रमाणे किंवा अध्यात्मात आपल्या असल्याप्रमाणेच होत्या त्यामुळे समजत सगळं होतं. अगदी म्हणजे लॉजिकल माइंडचा तिथे हस्तक्षेप झाला तर अमुक शब्दाचा अर्थ काय वगैरे असं जरी कुठे अडलं तरी तिथे योगिनी होती ते सांगायला. आणि आता एचपीपी शिकल्यापासून लॉजिकल माइंडला बाजूला करून आपल्याला नेमकं त्यातनं काय घ्यायचंय ते समजायला लागलेलं आहे. त्यामुळे असे कुठले बॅरियर्स नव्हते. आणि फाउंडेशन करायचंच आहे हे म्हणजे खूपच आधीपासून ठरलेलं होतं आणि त्याच्यात बाकी कुठला अडथळा नाही जाणवला ते करताना. आणि खरं सांगायचं तर त्यात इतकं काही काय शिकायला मिळतं, इतकं काय काय क्लिअरिंग होतं ना, की भाषा हा खूप सेकंडरी मुद्दा राहतो. त्यातही योगिनी ताई व्यवस्थित मराठीत नंतर तुम्हाला एक्सप्लेन करते आणि शगुन मॅमला थोडंफार मराठी येतं, त्यामुळे अगदीच नाही कळालं तर त्या करतात मराठीत एक्सप्लेन. आणि येस. फाउंडेशननी तुम्हाला निवडले किंवा तुम्ही फाउंडेशनला निवडले, आयदर और दोन्ही केसमध्ये तुम्ही तिथे असणार त्या कॅम्पमध्ये. ऍक्च्युली काय होतं माहितीये का, आधी युनिव्हर्स तुम्हाला हळूहळू धक्के देतं आणि मग शेवटी एक सणसणीत लाथ घालतं की जा आता चल, बस झालं. तिथे थांबता नाही येणार आहे.
नाही, मला तर जो कॉल होता योगिनीताई तुझा, मी तुला पण हे नाही बोलले. मला काय माहिती, अजूनही मला तो आवाज तुझा असा घुमतो. मला असं वाटलं ना की ते कॉलिंग कुणाकडून तरी दुसऱ्याकडून आहे. ओके. कारण मी इमॅजिनच नव्हतं केलं. मी फाउंडेशन इवन ज्या टेबलवर मी का टेबलचा उल्लेख केला, दॅट दॅट दोज ऑल थिंग्स आर व्हेरी सिग्निफिकंट टू मी. कारण ते जेव्हा बोलणं चाललं होतं ना, मी मस्त खात होते. मी म्हणलं हे काय आपल्यासाठी नाहीये डिस्कशन, लिटरली. त्यामुळे तुझा जेव्हा फोन आला तेव्हा आय वॉज लाईक की मला कोणीतरी कॉल करतंय या गोष्टी करता. म्हणजे आपला कॉल फिजिकल चालू आहे ते वेगळं. आणि डिवाइन सेल्फ. इट हा इज मी द डिवाइन इमिडिएटली. सेल्फ हु हॅज प्लॅन्ड इट ऑलरेडी फॉर यू. राईट. आणि ते डिस्कशन असं नव्हतं बघ की तू आहेस का त्यात. आहे आहे बरं का, बॅच प्लॅन झाली, तुझं नाव आहे तिकडे. सो इट वॉज लाईक दॅट. हो. कमिंग टू द लास्ट पार्ट ऑफ बापरे. द सेशन, मनी. ओके, मला दोन्ही बाजूनी समजून घ्यायचंय बिकॉज ऍक्सेस बारचं सर्टिफिकेशन ज्यांनी केलंय त्यांना माहिती आहे, कल्पना आहे की त्याची फी जी आहे ती पहिल्या फटक्यात बघितलं की खूप मोठी वाटू शकते अशी आहे. फाउंडेशनची अजून मोठी वाटू शकते एवढी आहे. नाऊ मला दोन बाजूनी मनी रिलेटेड आणि तुमचा फाउंडेशनचा अनुभव समजून घ्यायला आवडेल. एक तर फी भरतानाचे तुमचे अनुभव खूप अफाट होते एकेकीचे. सो त्या सगळ्या गमती जमती आणि फाउंडेशन केल्यानंतरची तुमची शिफ्ट होणारी मनी रियालिटी. बिकॉज हे रिलेशनशिप्स आणि हेल्थ आणि ह्या सगळ्या गोष्टी पटकन सुटू शकतात जर मनी रियालिटी ठीक असेल तर. आणि मनी रियालिटी वरती जर फाउंडेशन काम करू शकणार असेल तर मे बी दॅट कॅन बी द स्टार्टिंग पॉइंट फॉर मेनी जे ऐकतायत आता त्यांच्यासाठी तो एक खूप मेजर स्टार्टिंग पॉइंट असू शकतो. सो मे बी विजया, तुझा अनुभव जो तू शेअर केला होतास तिकडे असताना फाउंडेशनच्या बॅच मध्ये असताना, सो तिथून सुरुवात करूया. सो फीज ऐकल्यावर म्हणजे वाटलं होतं ये कुछ थोडा ज्यादा नाही आहे. तर म्हणजे होते पैसे, असं नाहीये की नाही, पण तरी पण थोडंसं असं वाटलं होतं की एकदम एवढे भरायचे का बाबा. आणि मग त्याच्यानंतर आपण बलून एक्सरसाइज सुरू केला होता ना, मग मला असं वाटलं होतं की चला म्हणजे आहे कॅपॅसिटी भरण्याची, पण जर युनिव्हर्स जर एवढंच आहे आणि जर मला काही सायन्स देऊ शकेल, काहीतरी कॉन्ट्रीब्युशन जर मला युनिव्हर्स कडून आलं तर मला खूप आवडेल. अदरवाईज आय वॉज रेडी टू पे. आणि मग बलून एक्सरसाइज केल्यानंतर एक फर्स्ट इन्स्टॉलमेंट पण गेला आहे केस, आणि त्याच्यानंतर पण अजून काही दिसेना. म्हटलं काही वर्क होतंय का नाही होतंय, का भरावंच लागणार आहे सगळे आपल्याला. तर म्हणजे जायच्या एक आठवडा 10 दिवस आधी मला एक फोन आला. आणि त्यांनी सांगितलं की अगं तुझे असे मागचे कुठले कुठले असे राहिलेले एवढी एक अमाऊंट होतीये, आणि अजून एक लेटेस्ट वाली काहीतरी असे धरून एक 38,000 तयार होत आहे, सो मी ट्रान्सफर करतोय तुला आता तेवढे. आणि आय वॉज लाईक, जी काही फीज होती त्याचा एक मोठा चंक आहे तो. आणि मग असं झालं की मी युनिव्हर्स कडून सगळीच फी का नाही मागितली, तेवढेच का मागितले. सो इट वर्क्स. तुम्हाला पैशाची वगैरे काही काळजी असेल किंवा अफोर्डेबिलिटी इश्यू असेल तर तो प्लीज काही डोक्यात आणू नका. इट जस्ट गेट सॉल्व लाईक एनिथिंग. म्हणजे इट्स नॉट अ बिग डील. आणि म्हणजे त्याच्यानंतर पण फाउंडेशन नंतर पण असं झालं की पैशाविषयीची माझ्या मनात जो एक अँशियसनेस होता, माझ्या मुलाच्या पुढच्या शिक्षणाबद्दल असेल किंवा होऊ घातलेल्या घराच्या लोन विषयी असेल, मग त्यात इन्स्टॉलमेंट्स येते, नाही म्हटलं तरी डोक्यात कॅल्क्युलेशन्स असतात की आता आता पगार किती आहे, मग मीन वाईल जर तुमचा अप्रेझल झालं तर त्यात किती वाढणार आहे, मग किती शिल्लक राहतील, हे ते कॅल्क्युलेशन नाही म्हटलं तरी डोक्यात असतात. सो आफ्टर फाउंडेशन मी म्हणेल की ते 90% स्ट्रेस माझा पूर्ण गेलेला आहे. आय एम नॉट जस्ट थिंकिंग अबाउट दॅट की मी कसं करणार आहे, काय निस्तरणार आहे, असं काही वाटत नाही. गोष्टी होऊन जातील हा कॉन्फिडन्स नक्की आलाय. कॉन्फिडन्स म्हणण्यापेक्षा तो एक असं वाटतं ना आतून, जे आपल्याला वाटतं ना, एक अश्युरन्स वाटतो ना आपल्याविषयी, ते वाटायला लागलेलं आहे. आय डोंट थिंक म्हणजे ती काळजी, ती वरी, अँशियसनेस पूर्ण पूर्ण गेलेला आहे म्हटलं तरी चालेल. आय डोंट गिव्ह अ डॅम टू देट. म्हणजे एक मोठा म्हणजे योगिनी, मला वाटतं आधी तू म्हणाली होतीस की जर तुम्ही फाउंडेशन एकदा केलं आणि त्याची फी भरली ना, तर एक तुमचा मोठा मनी ब्लॉक रिलीज होतो. तो डेफिनेटली झालेला आहे. येस, ऍक्च्युली. व्हेरी ट्रू. बरोबर. हा तर अनुभव मी स्वतः सुद्धा घेतलेला आहे की फाउंडेशनची फी ज्या वेळेला मी भरली त्यावेळेला मी जस्ट नोकरी सोडली होती. जे माझं मधलं प्रोजेक्ट मॅनेजमेंटचं काम होतं ते जस्ट सोडलं होतं आणि एक लायबिलिटी घेतली होती आणि शिवाय फाउंडेशनची फी भरली होती. बट जे मॅसिव्ह ट्रान्सफॉर्मेशन ज्याबद्दल आपण सतत बोलतोय गेला तास दीड तास, जे अनुभवलं त्याच्यात ती फी माझी तर कधी रिकवर झाली मला माहितही नाही. विदिन मे बी कपल ऑफ डेज ऑर वीक्स ती फी रिकवर झालेली होती. सो येस श्रुती. म्हणजे त्या फीसकडे आता जरी पाहिलं ना, त्या अमाऊंटकडे, तरी असं काही वाटत नाही की एवढे आपण घातलेत किंवा काय, काही नाही वाटत त्याच्याविषयी.
मला असं सांगायचं की फी भरणं वॉज नॉट अ बिग डील तसं माझ्यासाठी. पण माझा एक अट्टाहास होता की नाही, मला ती गिफ्ट म्हणूनच आली पाहिजे. असा एक हे होता की काय झालं, डिसेंबरच्या लास्ट वीक मध्येच माझं एक कुठले तरी बॉन्ड मॅच्युअर होऊन 1 लाख रुपये वगैरे आले होते. पण तरी नाही, मला असं होतं की हे सर्व जो कोर्स 1,38,000 प्लस आपला जो काही राहण्याचा खर्च बिर्च हे सगळं माझे कुठेतरी राहिले आहेत, अडकलेले पैसे मला तेच आले पाहिजे असा होता. अमुक एका व्यक्तीच्या खिशातूनच आले पाहिजे असा एक अट्टहास होता. ऍक्च्युली ते बरोबर नाही खरं तर फाउंडेशन नुसार, की वी शुड नॉट बी जजमेंटल. पण लिटरली तसंच झालं की 23 तारखेला येणार, त्याच्या आधी 21 तारखेला मला जिकडे माझे अडकले होते त्यांनी मला 1,50,000 रुपये दिले. सो माझा अख्खाच्या अख्खा 1,38,000 प्लस राहण्याचा खर्च आला. हे झालं ठीक आहे फीच्या बाबतीतलं. आणि आफ्टर फाउंडेशन मी थोडंसं आता की कंटाळा आलाय आता प्रॅक्टिस चला असं वगैरे. पण ठीक आहे की पेशंट्स वगैरे येतात आणि ते. पण सर्वात जाणवलेली गंमत म्हणजे काय माहितीये का, माझ्या नवऱ्याचं 2-3 वर्षापासूनचं राहिलेलं इन्क्रीमेंट आलं, विच वॉज अ व्हेरी बिग चंक, असं खूप असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे ते माझ्याच खिशात आले असं म्हटलं तरी चालतील की खूपच मोठं राहिलं किती होतं पाहिजे आता? असं. हो, आणि किती होतं म्हणजे माहित नाही कधी होणार, आणि इट वॉज लाईक स्टक ब्लॉक निघून जातो म्हणतात ना, एवढं मोठं अडकलेलं ते प्रकार होता. आणि त्याच्यामुळे एक थोडंसं मनस्ताप म्हणा किंवा एक टेन्शन असं होतं त्यांना, मला नव्हतं कधी. पण ते होतं ना, तर ते एक मला जाणवलेला हा मोठा फरक आहे की असं पटापट 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 ते हे झालं. ते हलायला लागतात. हा, येस अगदी. पूनम. फीच्या बाबतीत म्हणशील तर माझं असं झालं की जसं की फाउंडेशन आपल्याला चूज करतं तसंच झालं थोडंसं, की माझं असं एका नातेवाईकाकडनं पैसे येणं, काही लाखात पैसे येणं बाकी होतं. आणि ते जवळजवळ मला मिळणार नाही तिथपर्यंत होतं, म्हणजे की कसे मिळतील, म्हणजे त्या व्यक्तीची जमीन विकली गेली तरच ते पैसे मिळणार होते, आणि ते कोर्ट कचेरीमध्ये वगैरे सगळं होतं. त्यामुळे मी एक अशी आशा सोडून दिलेली की ह्याच्याकडनं कधीतरी आपल्याला पैसे मिळतील म्हणून. पण ते असं मला सकाळी सकाळी फोन आला आणि म्हटलं की मी तुझं अकाउंट डिटेल्स पाठव, तुला पैसे ट्रान्सफर करतोय. तर म्हटलं किती? तर त्यांनी जी रक्कम सांगितली तर बापरे मी उडालेच. आणि म्हटलं की हा किती सुखद धक्का आहे. आणि माझा मुलगा परदेशात शिकतो, तर प्रायोरिटीज त्याच्या थोड्याशा आहेत म्हणजे त्या. तर ते सगळं त्याचं पूर्ण करून बरोबर फाउंडेशन इतकी रक्कम मला माझ्यासाठी उरलेली. त्यामुळे हे क्या युनिव्हर्सिटीच बात आहे. मला ते दिलेलं नो डाऊट. म्हणजे ती खूप मोठी हे होती माझ्यासाठी. म्हणजे खूप मोठं एकदम गिफ्ट आश्चर्याचा होतं. धक्का होता की कसं इतकं इतकं छान म्हणजे जुळून आलं. त्यामुळे मला फी बद्दल काही वाटलंच नाही, म्हणजे ती अशी अलगत आली प्लेटमध्ये माझ्या आणि त्याच्यामुळे छान वाटलं. मी युनिव्हर्स. शेअर करू का फी बद्दल हो सांगू? हो, डू शेअर. मी फाउंडेशन कसं सिलेक्ट झालं हे तर सांगितलं, मी चूज केलं किंवा काय मला युनिव्हर्सने चूज केलं. आणि आमचं ठरलं होतं 26ला जायचं. त्याच्या आधीचा जो शनिवार येतो एक्झॅक्ट 5 दिवस आधी मला एकच एकच कशीबशी मी भरू शकले होते. आणि नंतरची कोणती इन्स्टॉलमेंट मी ताईला दिली नव्हती. मी सतत तिला मेसेज करत होते की मी प्रयत्न करते, आणि शी इज पॉझिटिव्ह की हा तू करशील. आणि ती सतत एक सांगत होती की तू खूप मोठा स्वतःहून बॅरियर टाकते, स्वतःहून आणि मला मी मनीच्या बाबतीत पहिल्यापासून खूप कॉन्शियस आहे, काही अनुभव आलेत, पण त्यामुळे अँझायटी खूप जास्त आहे. त्यामुळे ती काय सांगते ना, ते इथून पुढे काहीच ऐकू जात नव्हतं मला, खरं सांगायचं तर. त्यामुळे मला ते कळतच नव्हतं की मी ते कसं करू, काय करू. आणि मी आपलं एक बबल करतेय वगैरे वाटत होतं की काहीतरी होईल. जायच्या आधी 4 दिवस काहीही न घडल्यामुळे मी तिला फोन केला की मी येत नाहीये. आणि तिचं तेव्हाही असं होतं की नाही, हे असं नाही, तू काहीतरी तुझं चुकतंय, म्हणजे काहीतरी माझ्याकडून करताना रॉंग होत होतं. आणि 26ला आम्ही निघणार, 25ला दुपारी मिस्टरांचा फोन आला ऑफिसमधून की काय झाली का पॅकिंग. म्हटलं मी 3 दिवसापूर्वीच ऑलरेडी इन्फॉर्म केले योगिनी ताईला की मी नाही येते, कारण आपण फीचा 20% पण पार्ट मॅनेज नाही करू शकलोय. सो वी कांट गो ना. आणि ती सतत एक सांगत होती की तू मदत माग, आणि मला मदतीचा अर्थ सुद्धा नव्हता कळत. इतके मेजर ब्लॉक्स असतात आपल्याला, इतके सेल्फ बॅरियर असतात की ताई किंवा युनिव्हर्स किंवा आपल्या आसपासच्या लोकांना हे म्हणायची सुद्धा माझ्यात हिंमत नव्हती की आय नीड मनी. मला पैसा हवा आहे, आणि तो एका चांगल्या कामाकरता. मला पण माहित होतं मी काहीतरी चांगलं करायला जाते. ऑब्व्हियसली मी कुठे तो वेस्ट करणार नव्हते. पण हे मला माझ्या मिस्टरांना सुद्धा म्हणायची हिंमत नव्हती किंवा कुणालाच सांगायची नव्हती. मला असं वाटत होतं की आकाशातून बहुतेक नोटा पडणार आहेत, असं काहीतरी ते डोक्यात असावं असं मला आता वाटतंय. त्यावेळेची स्टेट माहित नाही. आणि सगळं झालं तर त्याला इतका शॉक बसला दुपारी 12 वाजता की तू जात नाहीयेस फाउंडेशनला. आणि आय वॉज लाईक की नाही ठीक आहे ना, पुढच्या बॅचला करेन. म्हणजे जे कोणी असं विचार करतायत त्यांच्या सगळ्यांसाठी एक मी हे सांगते की पुढच्या बॅचला करेन. त्यावेळेला त्याला ना, मे बी तो एनर्जी शिफ्ट तिकडे झाला का काय माहित नाही, तो इतका इगर होता, त्याच्या सगळ्या इन्व्हेस्टमेंट्स काढल्या त्याने जिथे कुठे होत्या.
म्हणजे जे गेले 5 वर्ष झाले तो इन्व्हेस्ट करतोय, सगळ्या इन्व्हेस्टमेंट काढल्या. जनरली गोल्डला हात न लावणारा माणूस त्याने गोल्डला पण हात लावलं आणि त्याही व्यतिरिक्त जी अमाऊंट राहतीये ती अमाऊंट रिक्वेस्ट करून मदत घेऊन ती मॅनेज केली. ते कसं काय झालं ते सगळं खूप मोठी स्टोरी आहे त्याची खरं तर. पण हे सगळं झालं, ताईनी मदत केली, शगुन मॅमनी अलाव केलं की ठीक आहे तुम्ही या. आणि हे सगळं करून मी नेक्स्ट डे इव्हन रात्री 10 वाजता योगिनीताईंनी मेसेज केला आहे ग्रुपवर आपल्या ऍक्सेसच्या की चैत्राली पण येते. सो इट वॉज सो अमेझिंग की मी तिथे गेल्यावर पण मला विश्वास नव्हता की मी या ठिकाणी या सगळ्यांसोबत आहे. कारण एनर्जेटिकली मी सॅटर्डेला बाहेर पडले होते त्या ग्रुपमधून. जरी मी तिथे फिजिकली होते तरी ह्याचा मी पार्ट असणार नाही. त्यामुळे माझ्यासाठी हे सगळी प्रोसेस करणं खूप फॅसिनेटिंग होतं. आता कट टू, सॉरी तुला कॉपी करते पण कट येस टू. येस. आता अशी गोष्ट आहे, एक तर 21 दिवसाचे आपले व्हिडिओ मनी रियालिटीचे ते तो कंटिन्यू ऐकतोय, त्या रिलेटेड अनुभव त्याने तुला शेअर केला. याआधी कधीही हा ब्लॉग आला नाही. पण मुलीची जी ट्रीटमेंट होते त्याचा इन्शुरन्स मेजर अमाऊंट असते ती 1 लाख प्लस, ती मिळत नव्हती कॉर्पोरेट मधून सुद्धा. तर त्याने कंटिन्युअसली ते केलं आणि मी तर पॉझिटिव्ह होतेच, मी क्वेश्चनिंग करत होते की ते कसं येतील कसे येतील. ते पैसे आले आणि त्याही उपर माझ्या ना सगळे अकाउंट ब्लॉक झाले हं. सगळे. मी फाउंडेशन वरून आल्यावर माझं पहिल्यांदा काय झालं, जेवढे माझे बँक अकाउंट आहेत सगळे ब्लॉक झाले. ब्लॉक का झाले माहिती का? वर्षानुवर्ष मी त्या अकाउंट्सकडे बघितलेलं नाहीये. आणि आता माझे सगळे अकाउंट अप टू डेट आहेत. मी जवळजवळ गेल्या म्हणजे 4 आठवड्यात वेगवेगळ्या ज्या बँक्स आहेत तिथे प्रत्येकाला आठवडा आठवडा जातीये आणि आता सगळं अप टू डेट आहे. समहाऊ आय एम गेटिंग अ सिग्नल की यू बी ऑन युअर पॉइंट. तुझे आधी बँकिंग ठीक कर, तुला पैसे येत आहेत, येतील. रिसिव्हिंग चालू झालं. तुझं रिसिव्हिंग रिसिव्हिंग चालू चालू आहे. होतंय, तू ते ओपन कर, तो ब्लॉक आहे तिकडे. कारण तुझं केवायसी नाहीये, तुझं हे डॉक्युमेंट नाहीये, तुझं ते बंद आहे. हे सगळं केलंय मी मागच्या महिनाभरात जवळजवळ. आणि आता रिसेंटली आम्ही एक लोन घ्यायला गेलो होतो अपडेट करण्यासाठी. अ- इतका अमेझिंग एक्सपिरियन्स आहे. तो माणूस आम्हाला कुठलं तरी प्रोडक्ट विकत होता आणि बँकेचा आम्हाला नको होतं ते. तर तो म्हणाला त्याच्यामध्ये तुमचा 15 पैशांनी काहीतरी कमी होईल रेट ऑफ इंटरेस्ट. आणि समहाऊ मला हसबंडना हेवी वाटत होतं. मी क्लिअरिंग चालू केलं. 10 मिनिटांनी आम्हाला हलकं वाटायला लागलं. मी त्याला जाऊन सांगितलं आम्हाला प्रोडक्ट नकोय. तुमचा जो रेट ऑफ इंटरेस्ट आहे तो आम्ही एक्सेप्ट करतो. आम्हाला डिस्बर्समेंट द्या. आम्ही डिस्बर्समेंटसाठी बसलो. जो अधिकारी होता त्याला आम्ही एकही शब्द बोललो नाही. फक्त आम्ही विचारलं की हे आम्ही केलं ते बरोबर होतं का? तर तो म्हणाला इट्स फाईन, हे काही फार मॅटर नाही करत वगैरे. आणि जो रेट ऑफ इंटरेस्ट तो दुसरा पर्सन देणार होता मार्केटिंगचा, तो रेट ऑफ इंटरेस्ट बँकच्या ऑफिसरने आम्हाला आमच्या कागदावर लिहून दिला. आणि त्याकरता त्याने पूर्ण डॉक्युमेंटेशन चेंज केलं नेक्स्ट अर्ध्या तासात. विदाऊट सेईंग अ वर्ड. आम्ही एकदाही त्यांना रिक्वेस्ट नाही केली याकरता वा. की रिड्युसिंग रेट ऑफ छान. इंटरेस्टने आवडच द्या नाही किंवा गेट बेटर. आणि लिटरली म्हणजे मला मला आता सुद्धा सांगताना शिवर होतंय. तो ही इज अबाउट टू क्राय माय हसबंड. तो म्हणाला काय चाललंय हे हे कसं काय घडलं. म्हणजे फाउंडेशन बाबा की जय. त्याला विश्वासच नव्हता बसत की हे त्याच्यासोबत घडलंय. मी जे मगाशी पहिलं वाक्य जे माझं होतं स्टार्ट ऑफ सेशन, ऑलवेज ऑन अ रॉंग टर्न, ते यासाठी म्हणाले मी. How सो does it get थँक्यू any better than थँक्यू this? सो मच. थँक्यू थँक्यू ऑल. वैशाली. माझे मनीचे ब्लॉक्स हे स्वतः घातलेल्या बॅरियर मध्येच होते बरेचसे. आणि त्याच्यासाठी मी गेली 4 वर्ष वेगवेगळे प्रयत्न करत होते. म्हणजे वेल्दी अँड वायझर पासून स्विच वर्ड्स म्हणण्यापासून मला मागायचे हे बॅरियर्स होते की मी का मागू. मला माझे जे काही मी जे एफर्ट्स घेतले तेवढी वर्ष त्याचे मला आपोआप मिळाले पाहिजेत असं माझं म्हणणं होतं. किंवा अमुकच बाजूने अमुकच पद्धतीने मिळाले पाहिजेत असं होतं. म्हणजे हे मिळाले, युनिव्हर्सला मागितले, युनिव्हर्सनी दिले, तरी पण त्याच्यात की हे आईचे आहेत, ते नवऱ्याचे आहेत, अमके आहेत तमके आहेत, ह्याच्यातनं नाही आलेत, त्याच्यातनं नाही आलेत असे होते. आणि मग ते हळूहळू रिलीज होत गेले. मला जे माझ्या कामांमधनं मिळायला हवे होते तसेही मिळायला लागले, ते वाढतही गेले. पण फाउंडेशनची फीच एवढी होती की परत तिथे थोडा हा झाला. म्हणजे दडपण आलं मनावर की बापरे एवढी कशी काय आता मी जमा करणार. म्हणजे आहेत ते खर्च करायची पण ते पण बॅरियर्स होते म्हणजे. आणि मग त्यावेळेला मी माझे काही बॅरियर्स मोडले आणि जे सगळ्या ग्रुपने मिळून जे मॅनिफेस्ट करायचं होतं त्याचाही मला खूप उपयोग झाला. आणि हळूहळू माझी एक एक बॅरियर कमी होत गेली आणि फायनली मला जे मागायचं बॅरियर होतं ते पण मी हे केलं, ब्रेक केलं. आणि मला काही कमी पडत होते ते मी मागितले पण. आणि अशा पद्धतीने मी मिळवले ते पण. पण माझं हे ठरलेलं होतं, म्हणजे मला पैसे मिळाले किंवा त्याची मला अजिबात चिंता नव्हती की मिळतील की नाही, मग मला ऍडमिशन मिळेल की नाही, मी जाऊ की नाही, मी करू की नाही, करणार हे ठरलेलंच होतं. पैशांचं काही ते येतीलच, असं येतं मला, हे जर करायचंय तर ते येतीलच असं होतं. म्हणजे बॅरियर जरी असली तरी मला त्याची चिंता नव्हती किंवा
काय करू असं म्हणजे टेन्शन नव्हतं काही. आणि फ्रिक्वेन्सी वॉज व्हेरी फाउंडेशन गुड नंतर इन टर्म्स ऑफ यू, विशेषतः तुमच्या सगळ्यांच्याच बाबतीत मी असं म्हणेन की एका पॉइंटला तुमची सगळ्यांची ना ऍक्शन फ्रिक्वेन्सी वर जबरदस्त. म्हणजे आणि ट्रॅक्शन जेव्हा मी शिकवते तेव्हा इट इज आस्क, बिलीव्ह, ऍक्ट, रिसीव्ह, ह्या 4 स्टेप्स मी सांगते. सो नुसतं मागितलं, त्यावर विश्वास ठेवला होणार आहे आणि मग वाट बघत बसलो होईल होईल होईल, ज्या क्षणी तुम्ही तुमच्या हा नाही म्हणजे आपण हे ऍक्शन करतोय ना ऍक्शन, तर मग इथे आता आस्क, बिलीव्ह, ऍक्ट, रिसीव्ह, तर ते येस ऍक्ट मी करत होते ना, त्यामुळे मला काही टेन्शन नव्हतं की मी करतेय ना योग्य ते काम. म्हणजे क्लिअरिंगचं पण करतेय आणि कृती जी करायला हवी पैसे मिळण्यासाठी ती पण करते, सगळ्यावर मी मेहनत घेतेय, तर मग मी चिंता नाही करणार असं होतं. आणि फाउंडेशन कोर्स नंतर सुद्धा मला मला जेव्हा हे सांगितलं शगुन मॅडमनी की हाऊ अँड व्हेनचा काही विचार करायचा नाही, फक्त कृती करत राहायची आणि आपोआप ते होईल. तर आता आणखीन सुद्धा मोठ्या प्रमाणात माझे ते बॉक्स म्हणजे गेले आणि माझं मनी रियालिटी चेंज झाली. थँक्यू. येस रेखा, यू वॉन्ट टू शेअर? मनी विषयी ना? येस. मला आधी होते बॅरियर्स असे, पण इवन कोर्सची फी भरू शकते मी, तसं काही टेन्शन नाही. पण कसं होतं की नंतर पुढचं मला खूप टेन्शन होतं ऍज अ सिंगल मदर, की नंतर कसं होणार, पुढे काय होणार त्याचं होतं. पण जसं जसं आता क्लिअरिंग आणि आल्यानंतर पण होतं, असं नाही की पूर्ण एकदम रिझॉल्व्ह झाले वगैरे असं काही प्रकार नव्हता. पण जसं आता मी क्लिअरिंग करत गेलेत ना, तर मग आता असं काही वाटत नाहीये की आता फ्री झाले मी. असं आहे की मला माहितीये का आता मनी क्रिएट होतील, म्हणजे होणार आहेत, मार्गावर आहेत. आणि कसं की ऑपॉर्च्युनिटीज येत आहेत त्यासाठी. असं आहे. तर त्या प्रकारे म्हणजे माझा जो ब्लॉकेजेस होते ते सगळे आता हळूहळू दूर होत आहेत. पण ती प्रॅक्टिस महत्वाची आहे. फक्त तुम्ही कोर्स केला आणि झालं असं नाही होत. त्यांनी जो होमवर्क दिलाय ना तो करणं खूप महत्वाचं आहे. व्हेरी गुड. असं. दॅट इज राईट. ते तर आपण सगळ्याच ठिकाणी म्हणतो. आणि मला आठवत आहे आपण ऍक्च्युअल कोर्सच्या आधी ऑलमोस्ट महिना दीड महिना एकत्र काही ऍक्टिव्हिटीज करत होतो, आपण काही लाईव्ह सेशन सुद्धा करत हो. होतो, सो दॅट हे मनी ब्लॉक्स निघण्यासाठी त्यांची मदत होईल. सो येस डेफिनेटली ह्या सगळ्याच गोष्टींनी खूप मेजर फरक पडतो. आणि सो इट्स जस्ट लीप ऑफ फेथ जसं म्हणतात ना, हा शब्द मला फार आवडतो, लीप ऑफ फेथ. की किती तुम्ही लॉजिकल ब्रेनला, कॅल्क्युलेटिव्ह ब्रेनला किती ऐकत राहणार, आणि कुठल्या तरी एका पॉइंटला त्याला शांत करून स्टेप उचलावी लागते, पाऊल उचलावं लागतं आणि पुढे जावं लागतं. सो आय थिंक वंडरफुल शेअरिंग फ्रॉम एव्हरी वन ऑफ यू. खूप मनापासून आणि खूप फ्रीली आपली सगळीच सेशन्स जशी होतात तसं तुम्ही खूप छान शेअर केलंय, जे काही शेअर केलंय ते. याची पुढची स्टेप काय आहे ऐकणाऱ्या मंडळींसाठी? सो ज्यांना ऍक्सेस बार्स आणि ऍक्सेस फाउंडेशन, ज्यांचं बार्स सुद्धा झालेलं नाहीये त्यांना आधी बार्स करावं लागेल. ज्यांचं बार्स झालंय त्यांना फाउंडेशन करायचं असेल तर पुढची जी बॅच असेल त्याला तुम्ही जॉईन होणार आहात. बट वी विल नॉट डिरेक्टली जम्प टू द बॅच. सो नेक्स्ट सेशन आपलं अजून एक होणार आहे, जे होईल शगुन खेतान यांच्या बरोबर. सो ज्यांना फाउंडेशन चूज करायचं आहे आणि आता इथून पुढे काही प्रश्न शगुनसाठी आहेत, ऍक्च्युअल कोर्स बद्दल आहेत, त्यांनाच फक्त त्या सेशनचं इन्व्हिटेशन असेल. सो ज्यांना ज्यांना फाउंडेशन डेफिनेटली चूज करायचं आहे, ते फक्त समजून घेण्यासाठी स्वतःचाही वेळ नका वेस्ट करू आता, कारण जर चॉईस झाला नसेल ना तर त्या सेशन पर्यंत तुम्ही पोहोचू नाही शकणार, त्या सेशनचा तुम्हाला फायदाही नाही होऊ शकणार. हे सगळं ह्या सगळ्या मंडळींनी शेअर केलं जे काही 2 तास, त्यातनं जर असं वाटत असेल की येस आय हॅव टू चूज दिस, मी फार वेळ घालवलाय ऑलरेडी, तर त्या सेशनला नक्की या. त्याचे डिटेल्स आपल्या ग्रुप्सवर येतीलच. तुम्हाला मात्र माझा कन्फर्म करावं लागेल की यू वॉन्ट टू चूज द फाउंडेशन, बिकॉज ते इन्व्हिटेशन बेस्ड असणार आहे, ओपन टू ऑल नसणार आहे, ते युट्यूबवर अपलोड सुद्धा होणार नाही. सो ते सेशन होईल आणि त्याच्यानंतर जी मंडळी फाउंडेशन चूज करतील त्यांच्यासाठी फाउंडेशन होईपर्यंत आपण छोट्या 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 काही ऍक्टिव्हिटीजची सिरीज करणार आहोत, जशी या सगळ्या मंडळींसाठी सुद्धा केली होती जानेवारी बॅच साठी. सेम गोष्ट आपण पुढच्या बॅच साठी सुद्धा करणार आहोत. सो फाउंडेशन कधी होणार आहे, कुठे होणार आहे, त्याच्या तारखा काय, हे सगळं आपल्या ग्रुपवर येईलच. तुम्ही प्रत्येक जण माझ्याशी कोणत्या ना कोणत्या किंवा अनेक ग्रुप्सने कनेक्टेड आहात. सो वॉच दॅट प्लेस. आणि युट्यूब व्हिडिओच्या खाली मी ग्रुपची लिंक शेअर करून ठेवेल. जर तुमची इच्छा असेल की या ग्रुप्सची तुमच्या सर्कल मधलं कोणीतरी कनेक्ट व्हावं तर फील फ्री टू शेअर दॅट लिंक विथ देम. ऍब्सोल्युटली मोस्ट वेलकम, विथ प्लेजर. येस, सो आय थिंक इथे आपण थांबायला हरकत नाही. ठरलं होतं त्याच्यापेक्षा अर्धा तास जास्त घेतला. खूप छान झालं सेशन, खूप मनापासून आणि सेम एनर्जी, असं वाटलं की आपण परत फाउंडेशनच्याच त्या
विलामध्ये बसलेलो आहोत आणि तिथेच गप्पा चालू आहेत सगळ्या. सो थँक्यू मस्त सो होता तो विला. येस. मोस्टली त्याच्यापेक्षा मोठा लागू दे पुढच्या बॅच साठी, असं मॅनिफेस्ट करूया आपण. तथास्तु. Does it तथास्तु. get any better than this? अँड दिस इज वेअर वी स्टॉप फॉर द डे. थँक्यू सो मच एव्हरीवन. रेकॉर्डिंग अपलोड झालं की Thank you लिंक so शेअर much. करेनच. Thank you all. थँक्यू. थँक्स एव्हरीवन.